जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं। श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारिः सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते। श्रीरामदासो गुरुः मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। सर्वप्रथम श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेतर्फे सर्व समर्थ भक्तांना माझा प्रणाम। गेले 9 दिवस आपण शारदीय नवरात्र उत्सव साजरा करतोय। या 9 दिवसांच्या काळामध्ये शक्तीची विविध रूपं आणि त्यांचं पूजन हे आपण पाहिलं। समर्थ सेवा मंडळाच्या यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपण प्रवचन, कीर्तन, संगीत इत्यादी माध्यमातून आपण ही सेवा शक्तीची आपण केलेली आहे आणि आपण त्याला हजर होतात। चांगला प्रतिसाद असा त्याला मिळाला। आजचा दिवस दसरा, दशहरा म्हणजे काय तर लौकिक अर्थाने आपल्याला माहिती आहे की रामाने रावणाला संपवलं, तो दिवस आजचा दिवस। किंवा महाभारतामध्ये अज्ञातवास संपवून पांडव शमीच्या झाडावरती जी शस्त्र ठेवलेली होती ती शस्त्र घेऊन पुढच्या म्हणजे युद्धासाठी म्हणा त्या गोष्टीसाठी तयार झाले। ही झाली लौकिक बाजू, ह्या झाल्या कथा। पण ह्या कथांच्या पाठीमागे हे का केलं? दसरा हा सीमोल्लंघनाचा विषय आहे, आपल्याला सगळ्याला माहिती आहे। त्या दिवशी सीमोल्लंघन केलं जातं। बऱ्याच भारताच्या संपूर्ण गोष्टींचा जर विचार केला तर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात हा दिवस साजरा केला जातो। पण त्याचं मूळ स्वरूप काय आहे हा विषय आज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत। एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, एव्हरी ॲक्शन देअर मस्ट बी ॲन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन। म्हणजेच की प्रत्येक क्रियेच्या पाठीमागे काहीतरी प्रतिक्रिया ही उमटतेच। याचीच दुसरी बाजू आपण बघूया, जी बघण्याची आजची गरज आहे। म्हणजे याचा अर्थ बिहाइंड एव्हरी रिॲक्शन देअर मस्ट बी ॲन ॲक्शन। याचाच अर्थ की कुठल्याही जी प्रतिक्रिया जी आपण आज पाहतो त्या प्रतिक्रियाच्या पाठीमागे कुठली तरी ॲक्शन असते, कुठली तरी क्रिया असते। ती क्रिया आपण शोधण्याचा प्रयत्न करत नाही, आपण लगेच कोणाला तरी दोष देऊन बसतो। प्रामुख्याने आपण देवाला दोष देतो। आता सध्याचाच काळ आपण जो पाहतोय गेले 1.5-2 वर्ष,
बऱ्याच बातम्या अशा येत आहेत की काय देवा तुझ्यामुळे असं झालं, काय देवा तुझ्यामुळे असं झालं. पण खरंच देवानी केलंय का हो? देव प्रत्यक्षात काहीच करत नाही. तो फक्त आपल्या क्रियेवर जी क्रिया होते त्या क्रियेवरती प्रतिक्रिया देत असतो. आपण ह्या काळामध्ये भरपूर काही उपभोगलंय, बऱ्याच जणांनी उपभोगलंय, बऱ्याच जण काही शिकलेत. माझ्या म्हणण्याचा उद्देश हाच आहे की त्या प्रतिक्रियेवरती जी काही क्रिया असते ती शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि तेच मूळ स्वरूप जे आहे ते आजच्या दसऱ्याचं आहे. व्यवहार आणि परमार्थ या दोन गोष्टींच्या माध्यमातून माणसाला जीवन जगण्यासाठी प्रयत्न नेहमी करावा लागतो. काही जण परमार्थाचा भाग सोडून देतात, फक्त व्यवहार त्यांच्या मनामध्ये असतो. परमार्थ जो आहे तो संकटकाली फक्त वापरण्याची गोष्ट आहे असं काही जणांचं मत असतं. पण थोड्याफार प्रमाणात का होईना ते त्या बाबतीमध्ये जरी दिसायला उदासीन असले तरी मनामध्ये कुठेतरी त्यांच्या तो भाव जागृत असतो, कारण का त्याच्याशिवाय पर्यायच नसतो. पारमार्थिक तर जी लौकिक बाजू आहे ती आपण सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. मी मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला की रामाने रावणाला मारलं, किंवा शक्तीने सुद्धा म्हणजे महिषासुरमर्दिनी जे म्हणतो आपण, देवीनी प्रत्यक्ष भगवती देवीनी महिषासुराला मारलं. तो हा आजचा दिवस आहे. हे झालं लौकिक स्वरूप किंवा हे झालं आपल्याला माहिती असलेलं. पण त्याच्या पाठीमागे आपण काय केलं पाहिजे? रावणाला का मारलं रामाने? कारण रावणाला अहंकार झालेला होता. वास्तविक पाहता तो दशग्रंथी ब्राह्मण आहे, चारी वेदांचा जाणता आहे, 18 पुराण मुखोद्गत आहेत. त्याला काय नाहीये त्याच्याकडे, तो सगळ्या गोष्टींचा जाणता आहे. पण मी हे सगळं केलं हा अहंकार त्याला झाला. आणि तो अहंकाराचं निर्दालन माध्यम काही असो, त्यांनी सीतेला पळवलं रावणाने, नंतर मग तो सोडत नव्हता म्हणून रामाने त्याच्यावरती आक्रमण केलं वगैरे. हे सगळं जरी आपल्याला माहिती आहे, रामायणामध्ये हे सगळं आहे आणि आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे, पण मुख्य गोष्ट जी आहे ना तो अहंकार माणसाचा जाता जात नाही. आणि ती माणसाची सीमा आहे. सीमोल्लंघन म्हणजे काय? म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे जे काही आपण कार्य करतो त्याला आपण मर्यादा घालून दिल्या पाहिजेत. त्याच्या आतमध्ये आपण जे काही करतोय तिथपर्यंतच आपलं जीवन आहे. त्याच्या पुढे जे काय आहे ना ते आपण बघायला पाहिजे. त्याचे परिणाम काय होतात ते बघायला पाहिजे. आणि त्या परिणामांच्या बर हुकूम जर आपण ते समजून घेतलं तर तोच आपला विवेक ठरेल. त्या अहंकाराला मारण्यासाठी म्हणून रामाने रावणावरती आक्रमण केलं. अशा रीतीने आपल्या मनामध्ये जे जे काही वाईट हेतू आहेत, ज्या आपण षडविकार ज्यांना म्हणतो, ह्या गोष्टींना संपवून त्याच्या पुढे आपण म्हणजे जर काही आपल्याकडनं अधर्म घडत असेल तर त्या अधर्माच्या मर्यादा ओलांडून आपण धर्माच्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी हे सीमोल्लंघन आहे. म्हणूनच याचं तात्विक स्वरूप जे आहे ते कसं असावं याविषयीचं निरूपण जे आहे ते आपले पुणे येथील मुकुंदनगर जो परिसर आहे तिथे आपला श्रीधर स्वामींचा मठ आहे, त्याचे मुख्य जे अजयबुवा देशपांडे आहेत ते आज आपल्याला करणार आहेत. त्यांचं विवेचन जे आहे ते अतिशय आपल्या सगळ्यांच्या ते परिचित आहेत. अतिशय उत्कृष्ट असं विवेचन त्यांचं असतं. ऐकूया अजयबुवा देशपांडे. जय 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 रघुवीर समर्थ. एको विचार संन्यासी यतीश्वर मुनिरेकः. मोक्षपाणी प्रभु वंदे समर्थ श्रीधरौ गुरु. जय जय रघुवीर समर्थ. ओम. सर्व श्रोत्यांना सादर जय रघुवीर.
आज दसऱ्याचा विशेष पावन दिवस, त्याबद्दल सगळ्यांना अनेक अनेक शुभकामना, शुभेच्छा. आणि आजचं सीमोल्लंघन आगळं वेगळं आपण साजरं करूया या उद्देशानं खरं तर ही प्रवचन मालिका आहे, हा प्रवचनाचा कार्यक्रम आहे. दसऱ्याचा विशेष कशामध्ये आहे? दसरा किंवा दशहरा असं ज्याला म्हणतो, त्याचा विशेष कशामध्ये आहे? तो साजरा कसा केला जातो? उत्तर भारतामध्ये रावणाचं दहन करून, म्हणजे रावणाच्या कलाकृतीचं, प्रतिकृतीचं दहन करून तो साजरा केला जातो. नानाविध ठिकाणी नाना पद्धतीनं साजरा केला जातो. परंतु या दसऱ्याचा विशेष हा सीमोल्लंघनातून आहे. सीमोल्लंघन करणं म्हणजे दसरा साजरा करणं असं आहे. आता सीमोल्लंघनाचे अनेक प्रकार आहेत. सीमेचं उल्लंघन कसं करायचं? गावाच्या वेशीबाहेर जायचं, थोडं दूर जाऊन परत यायचं, हे एक सीमोल्लंघन झालं. राजे रजवाडे आपल्या राज्याचा विस्तार या दिवसापासून करायचे पूर्वी, ते त्यांचं सीमोल्लंघन झालं. पण आपण हा विषय पाहत आहोत की त्याचं तात्विक स्वरूप काय आहे. परमार्थाच्या अंगानं जेव्हा आपण सीमोल्लंघन हा विषय बघतो, त्यावेळेला त्याचं स्वरूपच एकदम बदलून जातं. या दसऱ्याचा किंवा दशहऱ्याचा एक कालोचित समयोचित उपयोग आपण हा विषय समजून घेण्यासाठी करूया. दशहरा असं त्याला म्हटलं जातं. दश म्हणजे 10, 10चं हरण करणारा तो दशहरा. आता रामरायांनी दसऱ्याच्या दिवशीच रावणाला मारलं, दशकंठ दशमुख अशा रावणाला, असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. परमार्थामध्ये मात्र दशहरा म्हणजे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय यांचं हरण करणं म्हणजे तो खरा दशहरा. म्हणजेच त्यांचं हरण करण्याची प्रक्रिया हीच सीमोल्लंघनाच्या ठिकाणी आहे. 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय यांचं हरण करायचं. यांचं हरण करायचं म्हणजे 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय ह्यांची बहिर्मुखता, तिचं हरण करायचं. कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय नष्ट नाही करायची, पण त्यांची जी बहिर्मुखता आहे त्या प्रवृत्तीचं हरण करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं दशहऱ्याचं साजरं करणं असं आहे. पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय हा विषय आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ती बहिर्मुख आहेत हेही माहीत आहे. अष्टांग योगामध्ये जे 5वं अंग सांगितलेलं आहे ते काय आहे? प्रत्याहार. प्रति, आ आणि ऋ ह्यापासून प्रत्याहार शब्द तयार झाला. प्रति म्हणजे विरुद्ध दिशेनं, आ म्हणजे आवेगपूर्ण वेगानं, आणि ऋ म्हणजे हरण करणं. दशेंद्रियांचं बहिर्मुख स्वरूप, त्यांचे बहिर्मुख भावना, ती त्याच्या उलट फिरवून बलपूर्वक आत ओढणं म्हणजेच त्या इंद्रियांना अंतर्मुख करणं, यालाच प्रत्याहार म्हणायचं. दसऱ्याच्या दिवसाचं खरं कार्य हे आहे पारमार्थिक दृष्ट्या. प्रत्याहार साधना हा महत्त्वाचा विषय आहे. भगवद्गीतेमध्ये एक सुंदर श्लोक येतो, इंद्रियाणि पराण्याहु इंद्रियेभ्यो परम मनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा. सहा म्हणजे तो आत्मा. देह अलीकडं आहे, देहाच्या पलीकडं इंद्रिय, इंद्रियांच्या पलीकडं मन, मनाच्याही पलीकडं बुद्धी, आणि बुद्धीच्या पलीकडं तो सर्वव्यापी असा आत्मा, असं याचं वर्णन आहे. आपण जर जीवसृष्टीचा संपूर्ण विचार केला तर देहापाशीच अडकलेली जाणीव ही जे लता गुल्म वृक्ष वनस्पती औषधी हे जे जीव आहेत, हे प्राणी जे आहेत, यांची देहापाशीच जणू काही जाणीव अडकलेली आहे, इंद्रियांपर्यंतही पोचलेली नाही आहे, अशी अवस्था आहे. त्याच्या पेक्षा थोडे विकसित असे जे जीव आहेत, किडे आळ्या असे जे सूक्ष्म जीव आहेत, पतंग मुंगी, ह्यांची थोडीशी जाणीव देहापासून इंद्रियांपर्यंत पोहोचलेली आहे.
त्याच्यापेक्षा थोडे अधिक विकसित पशुपक्षी जे आहेत त्यांची जाणीव इंद्रियांच्या पुढं थोडी मनापर्यंत विकसित झालेली आहे. पुढं याचा अर्थ अजून खोलामध्ये, सूक्ष्मामध्ये. मनुष्य हा प्राणी असा आहे की त्याची जाणीव ही बुद्धीपर्यंत विकसित झालेली आहे. म्हणजे ह्या जीवांचा जर आपण विचार करत आलो तर एक एक जण एक एक सीमोल्लंघन करतोय की नाही पहा. देहापाशी असणारी जाणीव ती थोडी प्रगत झाल्यानंतर तिनं इंद्रियांपर्यंत सीमोल्लंघन केलं. इंद्रियांपर्यंत पोहोचलेली जाणीव पुढे येऊन मनापर्यंत सीमोल्लंघन करते. मनापर्यंत पोहोचलेली जाणीव आता बुद्धीपर्यंत सीमोल्लंघन करते. ती मनुष्य दशा. आता मनुष्याचं खरं सीमोल्लंघन कोणतं आहे? त्यांनी ह्या बुद्धीपर्यंत प्रगल्भ झालेल्या जाणीवेला आत्म्यापर्यंत न्यायचं आहे. हे त्याच्या सीमोल्लंघनाचं दायित्व आहे. हे खरं दशहर्याचं रूप आहे. आणि ते या इंद्रियांना आत ओढल्याखेरीज होत नाही. म्हणून दशहरा म्हणजे इंद्रियांना आत ओढणं, इंद्रियांना अंतर्मुख करणं ही प्रक्रिया इथं अभिप्रेत आहे. आणि ती आत्म्यापर्यंत नेणं, ती आत्म्यापर्यंत जाणीव पोहोचली की त्यालाच म्हणायचं महात्मा, साधू. म्हणजे मॅन इज अ ट्रान्झिशन बिईंग असं योगी अरविंद म्हणायचे. मनुष्य काही अंतिम अवस्था नाही आहे. मनुष्याची पुढची जी अवस्था आहे ती उत्क्रांत जी अवस्था आहे ती सत्पुरुषांची आहे, ऋषींची, मुनींची आहे. तिथंपर्यंत आपल्याला जायचं आहे. मनुष्य होऊन थांबायचं नाही आहे. हा या सीमोल्लंघनाचा तात्विक विषय आहे. आपण गणितामध्ये, विशेष करून बीजगणितामध्ये शिकलोय पहा. अंकगणितामध्ये कार्टेशियन पद्धत, त्यामध्ये काय असतं? तो मध्ये शून्य असतो आणि एक अशी रेखा ओढलेली असते. मध्ये शून्य असतो. शून्याच्या उजवीकडं धनसंख्या म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स, शून्याच्या डावीकडं ऋणसंख्या म्हणजे निगेटिव्ह नंबर्स आणि शून्यमध्ये. मगाच्या श्लोकाचा जर नीट विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की शून्याच्या ठिकाणी मन आहे, मनाच्या डावीकडं शून्याच्या ऋण भागामध्ये इंद्रिय आणि त्याच्याही पलीकडं देह असं आहे. आणि या शून्याच्या पलीकडं उजवीकडं म्हणजेच मनाच्या पुढं बुद्धी आहे आणि बुद्धीच्याही पलीकडं काय आहे? आत्मा आहे. असा नीट विचार केला तर मन हे मध्यस्थानी, त्याच्या डावीकडं दोन आणि उजवीकडं दोन. आता याच्यामध्येही तरतम भाव आहे. कुणाची जाणीव बुद्धीपर्यंत विकसित झाली आहे म्हणजे सगळ्यांचीच जाणीव एका विशिष्ट उंचीपर्यंत गेलेली आहे असं नाही. प्रत्येक जीवामध्ये तरतम भाव आहे. एवढंच नव्हे तर प्रत्येक योनीतील विभिन्न जीवांमध्ये पुन्हा तरतम भावानं ही जाणीव पुढं मागं आहे. या जाणीवेचाच तर सगळा खेळ आहे. ती विकसित करणं आणि पुढं पुढं नेणं हेच तर खरं सीमोल्लंघन आहे. म्हणून आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की मनापासून उजवीकडच्या बाजूला आपल्याला प्रवास करायचा आहे. डावीकडचा प्रवास आता खूप झाला, तो जुन्या योनींमध्ये, नीच योनींमध्ये खूप प्रवास झाला. मनुष्य या मनाच्या अवस्थेवर येऊन थांबलेला आहे. संत त्याला सारखा उजवीकडं ढकलतात. चल तिकडं, चल तिकडं, बुद्धीच्या दिशेनं जा, विवेकाच्या दिशेनं जा. पण तो विवेक एवढ्या सहजासहजी प्राप्त होत नाही. तो विवेक प्राप्त करण्यासाठी आपल्याला एक प्रणालीची आवश्यकता आहे. त्या प्रणालीच्या माध्यमातून जर गेलो तर तो विवेक खऱ्या अर्थानं आपल्याला साध्य होतो. आणि ती प्रणाली कोणती आहे? आपण नवरात्रीचा उत्सव आनंदानं सगळ्यांनी साजरा केलेला आहे. नवरात्र ज्याला जसं जमेल तसं त्यांनी देवीची स्तुती केलेली आहे, उपासना केलेली आहे. या नवरात्री म्हणजे काय आहे? दशहरा म्हणजे दशेंद्रियांचं हरण करणारा असा जर तात्विक अर्थ घेतला तर या नवरात्री या नवविधा भक्तींच्या स्थानी मानल्या पाहिजेत. श्रवण म्हणजे अध्यात्मश्रवण, खऱ्या अर्थानं गुरुमुख श्रवण किंवा वाचनसुद्धा आपण पारमार्थिक ग्रंथांचं घेऊ शकतो. कीर्तन अध्यात्माचं निरूपण करणं, भक्ती, ज्ञान, वैराग्य हे कीर्तन, ही दुसरी भक्ती. स्मरण ही तिसरी भक्ती, त्याच्यात विशेष करून नामस्मरण. चौथी भक्ती पादसेवन, समर्थांना अभिप्रेत दासबोधातील सद्गुरू पादसेवन आहे. भगवत पादसेवन करू शकतो आपण, मातृपितृ पादसेवन करू शकतो, संतांचं चरणसंवाहन हेही याच्यामध्ये मोडतं.
अर्चन, भगवंताचं अर्चन करणं, वंदन, थोरा मोठ्यांना वंदन करणं, नमस्कार करणं, मंदिरात जाऊन नमस्कार करणं, सूर्याला नमस्कार करणं, हनुमंतराय, शिव, गणेश, देवी, सूर्य आदिकांना वंदन करणं. दास्य भक्ती, तीर्थक्षेत्रावर जाऊन सेवा करणं, मठामध्ये जाऊन सेवा करणं किंवा दीनदुबळ्यांची सेवा करणं. सख्य, भगवंताशी आंतरिक प्रेम, सख्यभाव जागा करणं. आणि सगळ्यात शेवटचं आत्मनिवेदन. ह्या माध्यमातून पुढं जायचं आहे. आत्म्याला निवेदित करायचं, स्वतःला निवेदित करायचं भगवंताच्या चरणाशी. आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती, तेची जाणी जे सायुज्य मुक्ती सत्य आता. आपण जो विषय पाहत आहोत सीमोल्लंघनाचा, तो काय आहे? आत्मनिवेदनाचा अधिकार प्राप्त करायचा. आणि त्याच्या शेवटी जी अभेदभक्ती घडणार आहे, एकाकार दृष्टीनं आत्मा मी जाणीव माझी आत्म्यापर्यंत पोहोचणार आहे, ती जी भक्ती आहे ती मिळणं, ती अभेदभक्ती आहे, तीच सायुज्य मुक्ती आहे. तिथंपर्यंत आपल्याला जायचं, हे सीमोल्लंघनाचं लक्षण आहे. जीवाला शिवापर्यंत जायचं आहे आणि शिवब्रह्मापर्यंत जाणार आहे. ही ती पद्धत आहे. म्हणून कोणी शंका घेईल की बाबा रे, तुम्ही भक्ती तर एवढी उज्ज्वल आहे, प्रकाशवान आहे, प्रकाशवती आहे, आणि तिला तुम्ही रात्रीची 9 रात्रींची अशी उपमा कशी काय दिली? तर गीतेमध्ये एक श्लोक येतो, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ते संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. जो संयमी आहे, जो इंद्रियजयी आहे, जो भक्तीच्या माध्यमातून ज्यानं आत्मतत्व प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त केलेला आहे, तो इतरांसाठी जी भक्ती अगोचर आहे, जे अभक्त आहेत त्यांच्यासाठी काय आहे? भक्ती दिसतच नाही त्यांना. त्यांना पैसा अडका एवढंच दिसतं. भगवंत दिसत नाही, संत दिसत नाहीत, सद्गुरू तर नसतातच त्याला. त्यामुळं त्याच्या मनामध्ये भक्ती असत नाही. त्यामुळं भक्ती त्याच्यासाठी निशेच्या स्थानी आहे. अशा लोकांच्या दृष्टीनं असणारी रात्र, तिथं हा भक्त मात्र जागा असतो. त्या अर्थानं नवरात्रींना म्हणजे 9 भक्तींच्या स्थानी आपण पाहिलं. आणि हे करता करता आपल्याला कुठंपर्यंत पोचायचं आहे? त्या आत्म्याच्या स्थानापर्यंत पोचायचं आहे. यालाच म्हणायचं सीमोल्लंघन. आज आमची जाणीव मन आणि बुद्धी यांच्या कुठंतरी हिंदोळ्यामध्ये अशी खेळतीये. कधी ती मनाकडे जाते, कधी बुद्धीकडे येते. कधी प्रगल्भतेनं आपण विचार करतो त्यावेळेला ती जाणीव बुद्धीपर्यंत आलेली असते. पुन्हा कधीतरी आपण पूर्वसंस्कारांमुळे विचित्र विचार करतो, काहीतरी भावनिक काहीतरी होऊन जातं आपल्याकडून, पुन्हा ती जाणीव मनापर्यंत येते. कधी कधी ती ओढली जाते आणि इंद्रियांपर्यंत पोहोचते. जेवढा बहिर्मुख जास्त, तेवढं त्याची अधोगती जास्त. म्हणून संत आपल्याला सारखं वारंवार सांगतात की अरे बुद्धीच्या पुढं चला, बुद्धीच्या पुढं चला. त्याला उपाय म्हणून ही नवविधा भक्ती आहे. हाच मुख्य विषय समजून घ्यायचा आहे. आणि तो मुळातला विषय असा आहे की सीमोल्लंघन करायचं आम्ही म्हणजे काय करायचं? शास्त्रांनी जे सांगितलं तो विषय असा की जे निर्लेप आहे, मनबुद्धी अगोचर आहे, जे कुणालाच सापडत नाही, जे तर्केही तर्किता न ये असं आहे, ते परब्रह्म. तेच जेव्हा मायेची उपाधी धारण करतं त्यावेळेला त्याला ईश्वर असं म्हणतात. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. तो ईश्वर आहे. तो मायेच्या उपाधीनं, मुळात तो ब्रह्मस्वरूप आहे, परंतु मायेची उपाधी त्यानं स्वीकारली, सृष्टीची रचना झाली, तो ईश्वर झाला. पुढची गंमत अशी आहे की तोच ईश्वर जेव्हा देहाची उपाधी स्वीकारतो, त्याला पंचकोश असंही म्हटलेलं आहे, आपण देह म्हणूया. जेव्हा तोच ईश्वर देहाची उपाधी स्वीकारतो म्हणजे जीवांमध्ये प्रवेश करतो, त्यावेळेला त्याला जीव म्हटलेला आहे. म्हणजे मुळात ईश्वर हा ब्रह्म आहे, मुळात जीव हा ईश्वर आहे. आता आपल्याला जे सीमोल्लंघन करायचं आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. त्या गोष्टी अशा की पहिलं सीमोल्लंघन जीवानं शिवापर्यंत जायचं आहे, ईश्वर स्वरूपापर्यंत जायचं आहे. म्हणजेच बुद्धीच्या पर्यंत पोचलेली ही जाणीव पुढं नेऊन आत्म्यापर्यंत न्यायची आहे. हा पहिला टप्पा सीमोल्लंघनाचा.
हाच महत्त्वाचा टप्पा आहे. कारण जीव हा अज्ञानी आहे, अल्पशक्तिमान आहे किंवा अल्पज्ञानी आहे असं म्हणू. पण शिव जो ईश्वर आहे तो सर्वज्ञानी आहे. त्यामुळं त्या शिवस्वरूपापर्यंत पोहोचलो, ईश्वर स्वरूपापर्यंत जेव्हा जीव पोहोचतो त्यावेळेला तो सर्वज्ञानी होतो. आणि तो सर्वज्ञानी झाला रे झाला की मायेची उपाधी टाकून परब्रह्म कसं व्हायचं हे त्याला माहिती आहे. ती सोपी गोष्ट आहे. पहिली गोष्ट अवघड आहे. जीवानं शिव होणं हा आपल्याला पहिला टप्पा गाठायचा आहे, तो सीमोल्लंघनाचा. हेच खरं सीमोल्लंघन आहे. म्हणजे देहाची उपाधी सोडून सर्व देहांतरात्मा जो आहे, अंतरात्मा ज्याला म्हणतो आपण, आत्माराम नाना देही देव एक विराजे, असा जो सर्वांमध्ये व्यापून आहे, सर्व व्यापक जो परमेश्वर आहे तो व्हायचा आहे. तो म्हणजे ईश्वर. हा पहिला टप्पा सगळ्यात महत्त्वाचा. आणि तो टप्पा सद्गुरूंच्या कृपेनं आपल्याला प्राप्त होतो. सद्गुरूंना शरण गेल्यानं तो प्राप्त होतो. म्हणून भक्तीचं वर्णन केलं. या भक्तींच्या माध्यमातूनच, भक्ती याचा अर्थ शरणागती आहे. शरणागती आली की या सर्व गोष्टी सद्गुरू आपल्यावर कृपा करत करत आपली पात्रता वाढवत 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 आपल्याला त्या शिवापर्यंत घेऊन जातात. आणि आपण त्या शिवस्वरूप म्हणजे ईश्वरापर्यंत पोचतो. पहिला टप्पा गाठला जातो. हीच 4 अवस्थांमधील तुरीय अवस्था. वेगळ्या वेगळ्या अंगानेही आपण विचार करू. तुरीय अवस्था, जागृत स्वप्न सुषुप्ती या 3 अवस्था, जागेपणा, स्वप्नाची अवस्था आणि गाढ झोपेची अवस्था, ह्या 3 अवस्था या जीवाला येत असतात, सगळ्यांना येत असतात. चौथी जी अवस्था आहे सर्वसाक्षिणी अवस्था, तुरीय, तुरीय म्हणजे चौथी, ती अवस्था संतांना येत असते. कारण संत ईश्वर स्वरूप असतात. पहिल्या 3 अवस्था देहाला असतात. संत त्रयस्थपणे त्याच्याकडे पाहत असतात. आणि ती अवस्था म्हणजे काय? सर्वसाक्षिणी, साक्षी भावानं सर्वाला पाहायचं. हा ज्ञानाच्या दृष्टीनं विचार झाला. भक्तीच्या दृष्टीनं विचार काय झाला? राम करता आहे ही भावना जागे होणं. मी कोणीच नाही आहे, जे काही होत आहे रामाच्या इच्छेनं होत आहे. मी तटस्थपणे या सगळ्या गोष्टी पाहत आहे. हा आपला पहिला सीमोल्लंघनाचा विषय आहे. पहिला आपल्याला हे साधायचं. आणि त्यानंतर जेव्हा तो ईश्वर, तो मायापती जेव्हा मायेची उपाधी सोडतो, तो सर्वज्ञ आहे आणि तो परब्रह्म स्वरूपच असतो, ती जी अवस्था आहे ती अवस्था पुढचं सीमोल्लंघन आहे. त्यालाच म्हणायचं तुर्यातीत अवस्था किंवा उन्मनी अवस्था. ब्रह्मज्ञानी तिथं असतं सर्व. पण तो पुढचा टप्पा, त्या अवस्थेला गेल्यानंतर तो विषय आहे. आपल्यासमोरचा मुख्य मुद्दा हा आहे, जीवानं शिव कसं व्हायचं. आधी तुरीय अवस्था तरी येऊ दे, उन्मनी वगैरे फार पुढचा लांबचा विषय आहे. आत्मनिवेदनामध्ये मग जे म्हटलं ना, मग अशी समर्थांनी जे सांगितलं, अभेद भक्ती घडली त्यालाच सायुज्य मुक्ती म्हणतात. ही खरं तर उन्मनी अवस्था आहे. पण या पहिल्या 8 भक्तींच्या योगानं आपल्याला 9व्या भक्तीचा अधिकार मिळणार आहे. तिथंपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. हे खरं सीमोल्लंघन आहे. हे आपलं दायित्व आहे. ह्या झाल्या अवस्थात्रय. आपण म्हणत नाही का गणपती अथर्व शीर्षामध्ये, त्वम अवस्थात्रयातीत, म्हणजे तुरीय अवस्थेचा तू आहेस. ईश्वर स्वरूप मानलेलं आहे तिथं. जीवस्वरूप नाही तर ईश्वर स्वरूप आहे, तो शिवस्वरूप आहे. आता त्याच्याच अनुषंगानं पुन्हा चतुर्देहांचा विचार करता येईल. आपल्याला तपशिलात फार जायचं नाही आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण हे देह. पहिले 3 देह आहेत. स्थूल देह, रक्तामांसाचा देह, सप्तधातूंचा देह. सूक्ष्म देह किंवा लिंग देह म्हणजे मनोव्यापार ज्याच्यात होता तो देह. कारण देह, सूक्ष्म देह ज्याच्यातून निर्माण झाला, वासनांची बीज जिथं आहेत तो कारण देह. आणि महाकारण देह जिथं आत्म्याचं स्थान आहे तो. हे पहिले 3 देहसुद्धा आपल्याला काय करायचं आहे? ओलांडून जायचं आहे आणि त्या आत्म्यापर्यंत, महाकारणापर्यंत पोहोचायचं. हा पहिला आपला सीमोल्लंघनाचा पहिला टप्पा. हा टप्पा पार करेपर्यंतच कित्येक जीव जाऊ दे, मनुष्य, कित्येक मनुष्य, ते पण इतर लोक नाहीच, परमार्थात असणारे कित्येक लोक, तिथंच त्यांचं मरण येतं आणि ते तुर्यावस्थेपर्यंत पोहोचत नाहीत. हाच मुख्य पहिला पडाव जो आहे तो मोठा आपल्यासाठी आव्हानात्मक आहे. थोड्या सोप्या पद्धतीने बघूया. संतांनी मनुष्याचं एकूण विश्लेषण करताना त्याच्या 4 अवस्था सांगितल्या: बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध.
सिद्ध अवस्था म्हणजेच कोणती आहे? आपल्याला जे सीमोल्लंघन गाठायचं आहे तिथंपर्यंत. परंतु सध्याच्या कलियुगामध्ये 95% अधिक लोक हे बद्धच आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्याहून जास्तच असतील कदाचित. बद्ध म्हणजे काय? जो संकल्पे बांधला. कोणता संकल्प? मला जन्म आहे, मला मृत्यू आहे, केल्या कर्माचं मला फळ भोगणं आहे, त्याच्यात सुखदुःख भोगणं आहे, हा संकल्प बद्धाचा आहे. त्याचा मुमुक्षू होतो म्हणजे आता मला या जन्म आणि मृत्यूच्या बंधनातला फोडून बाहेर निघायचं आहे आणि मुक्त व्हायचं आहे, ही इच्छा तळमळीनं ज्याला येते तो मुमुक्षू. साधक म्हणजे ही इच्छा तीव्र झाल्यानंतर तो प्रत्यक्ष प्रयत्न सुरू करतो, साधना सुरू करतो, तो साधक. आणि सिद्ध म्हणजे साधनेच्या अंती त्याला मुक्ती मिळते आणि मुक्त अवस्थेमध्ये तो विचरण करू लागतो. मग तो जीवनमुक्त असेल म्हणजेच देह असतानाच मुक्त झालेला असेल, किंवा विदेहमुक्त असेल म्हणजे मृत्यूनंतर त्याला तो अशा ठिकाणी जातो की तिथून त्याला परत यावं लागत नाही. यत्र गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, तिथं तो पोहोचतो, त्याला परत यावं नाही लागत. ती सिद्धावस्था. थोडं दृष्टांताच्या अर्थाने समजून घेण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आपल्याला सीमोल्लंघन करायचं म्हणजे काय करायचं हे लक्षात येईल. ज्यांना खा प्या आनंद मिळवा ही इच्छा आहे आणि भगवंताबद्दल फार काही प्रेम नाही आहे, मुक्त होण्याची फार इच्छा नाही आहे, त्यांनी स्वतःला बद्ध मानावं. फक्त मी दिवसाकाठी 2-4 माळा करतो आणि थोडीफार पूजा करतो आणि असं करतो आणि तसं करतो, याच्यावरून मी स्वतःला थेट साधक मानायला लागतो, हा फार मोठा भ्रम आहे. पहिला हा भ्रम आपण काढूया. जोपर्यंत तीव्र इच्छा होत नाही भगवत प्राप्तीची, मुक्तीची, तोपर्यंत मी बद्धच आहे. परत त्याच्यात तरतम भाव आहे. कोणी जास्त असेल, कोणी कमी असेल, पण बद्धच आहे. आपण असा विचार करू की सज्जनगडावर समर्थांचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला, ठीक आहे. आता या महाराष्ट्रामध्ये करोडो लोक आहेत. किती लोक सज्जनगडावर येऊन गेले? त्या मानानं करोडो लोक आहेत. असे कित्येक लोक जन्मलेही असतील आणि मरणही पावले असतील या महाराष्ट्रामध्ये की ते जे कधी आयुष्यात सज्जनगडावर येऊन गेले नाहीत, असे कितीतरी असते. दृष्टांतापुरतं असं म्हणूया, दृष्टांतापुरतं की हे बद्ध आहेत. आता मुमुक्षु कोण? मला सज्जनगडावर जाऊन समर्थांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आहे आणि तिथं लोटांगण घालायचं आहे, अशी तीव्र इच्छा ज्याच्या हृदयामध्ये निर्माण झाली आणि त्या दृष्टीनं त्यांनी हालचाल केली आणि तो सज्जनगडाच्या पायथ्यापासून त्या ज्या 800-900 पायऱ्या त्या चढत चढत वर आला, तो मुमुक्षू. सध्या एवढ्या पायऱ्या चढाव्या नाही लागत, अंदाजे 125-150 पायऱ्या चढाव्या लागतात. पण आपल्या दृष्टांताला थोडं साजेसं म्हणून आपण जुन्या काळातील गोष्ट मानूया. 800, 850, 900 पायऱ्या आहेत, त्या चढायला लागला आणि चढत चढत सपाटीपर्यंत वरपर्यंत आला. ही मुमुक्षु दशा, हीच सगळ्यात अवघड दशा आहे. एकदा मुमुक्षुत्व प्राप्त झालं रे झालं की पुढची गोष्ट होणारच आहे. संत फार छान उदाहरण सांगतात. लग्न ठरेपर्यंतचा प्रश्न आहे. एकदा लग्न ठरलं, एखाद्याची ती पत्नी झाली की तिला मातृत्व मिळणारच आहे, ते अवघड नाही आहे. लग्न ठरेपर्यंतचा प्रश्न आहे. तसं बद्धत्वातून मुमुक्षुत्व मिळेपर्यंतचा प्रश्न आहे. ते मुमुक्षु होणं म्हणजे या पायऱ्या चढण्यासारखं आहे. आता सपाटीवर आलो आपण, टिळक कमानीने आपलं स्वागत केलं, टिळक कमानीतून आत आलं, समर्थ सेवा मंडळाचं कार्यालय छान दिसलं, वा 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 वा, इथं सेवेकरी दिसतात, रामदासी लोक दिसत आहेत, खूप मन प्रसन्न झालं. साधक अवस्था सुरू झाली. डाव्या खिडकीतून श्रीधर स्वामींच्या पादुका, समर्थांच्या पादुका दिसल्या. थोडं पुढे गेलं, उजवीकडे पेठेतल्या मारुतीरायांनी आपल्याला आशीर्वाद दिला, हे दिसलं. हे अनुभव घेतोय तो. साधना सुरू झाली की अनुभव येतात की नाही जीवाला? सोलिव सुख, समर्थांचं दासबोधातलं सोलिव सुख फार अप्रतिम प्रकरण आहे. त्याच्यात अनेक अनुभव योगातले सांगितलेले आहेत. असे अनुभव येत जातात. हे अनुभव घेतोय तो. मग पुढं जातो, दत्त पादुकांचं दर्शन घेतो, दत्त महाराजांचं दर्शन घेतो. आणि आता जो समाधी मंदिर आहे तिथले जे महागणेश विराजमान आहेत, त्या गणपती बाप्पाचं अत्यंत मनापासून दर्शन घेतो. गणपती बाप्पा म्हणतात, अरे बाळा, इथंपर्यंत आलायस, पुढचा तुझा सर्व प्रवास निर्विघ्न आहे. समर्थांच्या समाधीचं तुला अवश्य दर्शन घडेल, जा बाळा, पुढं जा.
दास मारुतींचं दर्शन, पुढं प्रताप मारुती आणि शिवलिंगाचं दर्शन होतं आणि तो मग आत्मारामस्वरूप रामरायाचं दर्शन घेतो. हे सगुण साक्षात्काराचं स्वरूप. इथं त्याला सगुण साक्षात्कार होतो असं मानूया आपण. आणि नंतर जेव्हा समाधीपाशी तो जातो, समाधीला कुठला आकार असा विग्रह नाही आहे, निर्गुणाचं ते एक प्रतीक आहे असं मानू. समाधी निर्गुण नाही, पण ते एक प्रतीक आहे असं मानू. त्या निर्गुणाचा सुद्धा साक्षात्कार होतो. इथंपर्यंत साधकावस्था आहे. आणि एकदा त्याचा साक्षात्कार झाला म्हणजे तो अनुभव, शेवटचा अनुभव, निर्गुणाचा शेवटचा अनुभव, तिथंपर्यंत ही साधकावस्था. आणि त्यानंतर त्या अनुभवाचा त्याला पक्का अनुभव स्थिर झाला आणि अखंड त्याच अवस्थेमध्ये तो राहायला लागला. तो सज्जनगडाच्या खालीही गेला, त्याचे व्यवसाय आणि व्यापार त्यांनी सुरू केले, कर्मव्यापार, तरीसुद्धा तो त्याच अवस्थेमध्ये आहे. तीच सिद्धावस्था आहे. पहिल्यांदा आपल्याला मुमुक्षुत्व मिळवायचं आहे, सज्जनगड चढून वर यायचं आहे, मग एक एक साधनेचे साक्षात्कार करत करत पुढे जायचं आहे आणि अंततोगत्वा त्या निर्गुण स्वरूप समाधीचं दर्शन घेऊन तिथंच स्थिर व्हायचं आहे. हेच सीमोल्लंघन आहे. अगदी थोडक्यात मी हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये जर काही न्यूनपूर्ण उरलं असेल तर आपण मला मोठ्या मनानं क्षमा करावी. आणि जे काही आपल्याला आवडलेलं असेल ते अत्यंत आनंदानं हृदयात धारण करावं. आणि आजचा हा दशहरा, दसऱ्याचा सीमोल्लंघनाचा दिवस ह्या पद्धतीनं साजरा करूया असंच मी आपणासमोर निवेदन करतो. श्रीधर स्वामींना वंदन करतो. त्यांच्या जीवनामध्ये 2 महत्त्वाच्या घटना ज्या घडल्या, आपण ज्या मगाशीच आदरणीय श्री वैशंपायन बुवांच्या मुखातून ऐकल्या, त्या महत्त्वाच्या घटना श्रीधर स्वामींच्या जीवनात ज्या घडल्या, तशाच घटना आमच्याही जीवनात घडोत आणि खरं मुमुक्षुत्व प्राप्त होवो. खरं मुमुक्षुत्व असेल तर साधकत्वाची प्राप्ती होवो, ते सीमोल्लंघन घडो आणि साधकत्वातून याच जन्मी, याची देही याची डोळा म्हणतो तसं, याच जन्मी आम्हाला सिद्धत्व प्राप्त होवो आणि खरं सीमोल्लंघन आमच्याकडून घडो. ही सद्गुरू भगवान श्रीधर स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद अजय बुवा. आजचं दसऱ्याचं सीमोल्लंघनाचं जे तात्विक स्वरूप आहे ते आपण अतिशय उत्तमरित्या आपल्या विवेचनातून मांडलत. खरं तर विषय असा क्लिष्ट आहे, पण तो सुंदररित्या आपण उलगडून दाखवलात. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय ह्यांची बहिर्मुखता जी आहे, जी आज आपल्याला दृष्टोस्पत्तीस पडते, जी दिसते, त्यांना निग्रहपूर्वक आतमध्ये खेचायचं आहे. म्हणजेच आपल्या वासना आणि षडविकार हे जे आहेत ह्याच्यावरती आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे. तेच आपलं सीमोल्लंघन असणार आहे. त्याचप्रमाणे आपण नवविध भक्तींच्या माध्यमातून जे विवरण केलं, विवेचन केलं की श्रवण पासून आत्मनिवेदनापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. म्हणजे मी आणि तू हा भेद जो आहे तो आपल्याला नष्ट करायचा आहे. हे तुम्ही उत्तमरित्या समजावून सांगितलं. ज्या 4 अवस्था आपण म्हणतो त्या 4 अवस्थेमधनं, स्वप्न अवस्थेमधनं आपल्याला तुर्यावस्थेकडे जायचं आहे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन उत्तम असं तुम्ही केलेलं आहे. त्याबद्दल सर्व समर्थ भक्तांतर्फे आणि समर्थ सेवा मंडळ या संस्थेतर्फे आपले आभार. आता आपला जो पुढचा विषय आहे तो असा आहे की हे कोणी केलं? काय आपण पुराणातल्याच गोष्टी बघायच्या, जुन्याच गोष्टी ऐकायच्या. आत्ताच्या काळात कोणी केलं असं कोणी आहे का? आहे. आणि आजच्या दिवसाचं त्यांच्या जीवनातलं महत्त्व भरपूर आहे. कोण आहे अशी व्यक्ती?
हे श्री समर्थ सेवा मंडळ हे ज्यांनी स्थापन केलं किंवा ज्यांच्या मार्गदर्शनाने हे स्थापन झालं ते असे रामदासी श्री श्रीधर बुवा ह्यांनी असं जीवन, जसं आपल्याला अजय बुवांनी सांगितलं तसं जीवन ते काटेकोरपणे जगले आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक शिष्य निर्माण केले. धर्माचं उत्थापन करण्याचं कार्य त्यांनी अत्यंत उत्तमरित्या केलं. अगदी आत्ताच्या काळातले आहेत. आजही त्यांचा आशीर्वाद प्राप्त झालेले किंवा त्यांचं मार्गदर्शन प्राप्त झालेले, स्पर्श प्राप्त झालेले असे कित्येक जण आजही जिवंत आहेत. एकोणीसशे 8 साली जन्मलेले, म्हणजे बरोबर समर्थांच्या नंतर बरोबर 300 वर्षांनी. 1608ला समर्थांचा जन्म, 1908ला श्रीधर स्वामींचा जन्म. आणि ह्या 1908 नंतर हे बाळ जन्माला आलं. त्याच्यानंतर काय काय घडलं, आजच्या दिवसाचं त्यांच्या आयुष्यातलं महत्त्व काय, सीमोल्लंघनाचं काय केलं त्यांनी, हे आपल्याला सांगणार आहेत मिरजच्या वेणास्वामी मठाचे जे मठपती आहेत आदरणीय श्री कौस्तुभबुवा रामदासी. ते श्रीधर स्वामींचा जीवनपट समर्थांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की स्वधर्मेची चाले जगी उत्तमाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तर ह्या उक्तीप्रमाणे श्रीधर स्वामी जगले आणि त्यांनी अफाट अचाट असं कार्य करून ठेवलंय. तर त्यांनी जे जीवन ते जगले ते उलगडून आज आपल्याला आदरणीय कौस्तुभबुवा रामदासी सांगणार आहेत. ऐकूया मिरजचे मठपती आदरणीय कौस्तुभबुवा रामदासी यांच्याकडून श्रीधर स्वामी, बाल श्रीधर ते साधक श्रीधर. जय जय रघुवीर समर्थ. आरंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंत आनंत या राघवाचा, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. वृंदावनासी बहुशांत काया, चाफा फुलला बहुवेळी निष्ठा, समाधीवरी वर्षत आहे गुरुला, नमस्कार माझा समर्थ वेणा पदाला. समर्थांची मूर्ती पुनरपि जनी प्रगटली, जनोद्धारासाठी सतत फिरली मेदिनितली, जयाच्या वास्तव्ये वरद नगरी होत वरदा, मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधर पदा. जय जय रघुवीर समर्थ, सीताकांत स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी
नरदेहाचे सार्थक, काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्त वित्त सर्वोत्तमी लावावे. दुर्लभ असलेला नरदेह प्राप्त झाल्यानंतर या नरदेहाचं सार्थक करून घ्यावं. त्यासाठी आत्मकल्याणाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. म्हणून समर्थ म्हणतात, काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्त वित्त सर्वोत्तमी लावावे. ज्याने आपलं जीवनच समर्थ कार्यासाठी लावलं, असे सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज यांच्या चरित्रातील काही भाग आज आपण पाहणार आहोत. मूळचे देगलूर येथील असलेले आणि हैदराबादमध्ये निवास करणारे नारायणराव आणि त्यांच्या पत्नी कमलाबाई यांचा संसार सुरू आहे. काही घटना अशा घडत आहेत की त्यामुळं मानसिक स्थिती बिघडलेली आहे. अशा काही बातम्या येतात की त्यामुळं मन चलबिचल होतंय. काही लोक सांगायचे कमलाबाईंना की तुमच्या घराण्याला कसला तरी शाप आहे. कमलाबाईंनी आपल्या पतीने विचारावं त्या शापाबद्दल आणि नारायणरावांनी तो विषय टाळावा. होता होता असे काही दिवस गेले आणि या पत्कींचे कुलपुरोहित असलेले त्यांच्या गावचे कुलपुरोहित काही कामानिमित्त हैदराबादमध्ये आले. नारायणरावांकडे आले. काही चर्चा झाली आणि मग कमलाबाईंनी घरामध्ये येणाऱ्या अडचणी घटना सांगितल्या आणि यावर उपायही विचारला. तेव्हा त्या कुलपुरोहितांनी नारायणरावांना विचारलं, तुमच्या घराण्याला एक शाप आहे, तो तुम्हाला माहित आहे का? नारायणराव म्हणाले, मी ऐकलेला आहे पण पूर्ण खात्री नाहीये. ते कुलपुरोहित त्यांच्या घराण्याला असलेला सर्पशाप सांगू लागले. एकदा काही कार्यक्रमानिमित्त सगळे पत्की कुटुंबीय एकत्र आले होते देगलूरला. दिवसभर कार्यक्रम झाले. रात्री वृद्ध लोक झोपलेले आहेत, तरुण जागे आहेत, चर्चा चालू आहेत, गप्पा चालू आहेत, दंगामस्ती सुरू आहे आणि एकदम आरडाओरडा सुरू झाला. सगळे लोक त्या आवाजाच्या दिशेने गेले. एक भला मोठा सर्प तिथं होता, चारी बाजून त्याला घेरलेलं होतं आणि तो सर्प सर्वांकडे निरागस बुद्धीनं दृष्टीनं पाहत होता. म्हणत होता, मला मारू नका, मी तुमचा रक्षण करताय, तुमच्या घराचं मी रक्षण करतोय. पण त्याची भाषा कुणाला कळली नाही. घाबरलेले ते कुणी हातात काठी कुऱ्हाड कुणी बंदूक वगैरे घेऊन आले आणि एकाने बंदुकीतून गोळी धाडली आणि हा सर्प मृत झाला. तो सर्प रात्री दहनही केला आणि एक घटना घडली. त्या घराण्यातील जे प्रमुख होते, कुलप्रमुख, त्यांच्या स्वप्नामध्ये ब्राह्मण रूपामध्ये हा सर्प आला आणि त्यांनी सांगितलं, मी तुमच्या घराण्याचा रक्षण करता होतो, तुम्ही मला मारलं म्हणून मी शाप देतो की तुमच्या कुळाचा नाश होईल, तुमच्या वंशाचा नाश होईल. ते घराण्याचे प्रमुख म्हणाले, हे आमच्यातून नकळत घडलेलं आहे, आम्हाला क्षमा करा.
तेव्हा उशाप मागितला, तेव्हा त्या ब्राह्मण रूपातल्या सर्पानी उशाप दिला की माझा शाप तरी खरा होईल, पण तुमच्या वंशामध्ये असा एक सत्पुरुष जन्माला येईल की तो तुमच्या कुळाचाच नव्हे तर धर्माचा, राष्ट्राचाही उद्धार करेल. अशा पद्धतीनं ही सर्पाची शाप वार्ता कुलपुरोहितांनी सांगितली. आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या दोघांच्या पत्रिका पाहिल्यानंतर हा सत्पुरुष तुमच्याच उदरी जन्माला येणार आहे. त्यामुळं आता तुम्ही वेळ घालवू नका. तुम्ही गाणगापूर क्षेत्री जा आणि गुरु दत्तात्रेयांची उपासना साधना करा. गुरु दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने कुळाचा, राष्ट्राचा, धर्माचा उद्धार करणारा पुत्र तुमच्या उदरी जन्माला येईल. त्याप्रमाणे नारायणराव कमलाबाई गाणगापूर क्षेत्री आले. गुरु दत्तात्रेयांची उपासना सुरू झाली. रोज सकाळी लवकर उठावं, संगमावर स्नानाला जावं, दत्त महाराजांचं दर्शन घेऊन गुरुचरित्राचं पारायण करावं आणि कमलाबाईंनी अखंड दत्त नाम घेत राहावं. 7 पारायणं झाली आणि 7व्या पारायणाची समाप्ती झाल्यानंतर साक्षात गुरु दत्तात्रय सगुण रूपामध्ये प्रगट झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिला की येणाऱ्या दत्त जयंतीच्या दिवशी, दत्त जन्माच्या वेळी मी तुमच्या उदरी अवतार घेईन असा आशीर्वाद देऊन, पोटीमध्ये श्रीफल देऊन गुरु दत्तात्रय अंतर्धान पावले. कमलाबाईंच्या भगिनी जवळच असलेलं लाड चिंचोळी नावाचं गाव, तिथल्या देशमुख देसाई या कुटुंबामध्ये दिलेल्या होत्या. तिथं बाळणपणासाठी आल्या आणि इसवी सन 1908 दत्त जयंतीच्या दिवशी लाड चिंचोळी येथे दत्त जयंतीच्या दिवशी, दत्त जन्माच्या वेळेला सद्गुरू भगवान श्रीधर स्वामींनी अवतार घेतला, जन्म झाला. लाड चिंचोळी येथे जन्म झाला आणि लहानपणापासूनच श्रीधर याला कथा कीर्तन ऐकण्याची गोडी होती. रामनामाने हुकमी यश मिळतं असा त्यांना अनुभवही होता. एकदा शाळेमध्ये परीक्षा होती, आजारी पडले. अभ्यास झालेला नव्हता, पण रामनामावर विश्वास, अखंड नामस्मरण सुरू केलं. अंगामध्ये ताप होता, त्या अवस्थेमध्येच परीक्षेला आले आणि परीक्षा दिली. नामावर जो विश्वास आहे त्या विश्वासाचा परिणाम की जे प्रश्नपत्रिकेमध्ये आले ती सगळी उत्तरं जिथं पाहेल भिंतीवर तिथं ती दिसू लागली. हा विश्वास आहे. नामावर श्रद्धा, विश्वास, हा विश्वास याचा अनुभवही आला होता. म्हणून वेणास्वामी पण म्हणतात, आली अनुभवाची खूण आणि खूण केली रामार्पण. शाळेचा अभ्यास, खेळ, देवपूजा, कथा कीर्तन, श्रवण, व्यायाम अशा गोष्टींमध्ये श्रीधरांचा बालपणाचा काळ आनंदामध्ये जात होता.
हैदराबादमध्ये असताना रोज आईबरोबर नारायण स्वामींच्या मठामध्ये जावं आणि तिथं मोठा असा समर्थांचा फोटो लावलेला होता, प्रतिमा लावलेली होती, ती पहावी, त्यांच्याकडं एकटक पाहत राहावं. कोण असावे ते मनात प्रश्न यावा आणि असं वाटावं यांची आणि आपली काहीतरी जुनी ओळख आहे. आईला विचारावं कोण आहे हे, कुणाची प्रतिमा आहे. आईने सांगितलं हे रामदास स्वामी महाराज आहेत, सज्जदगडावरचे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु. समर्थांची गोष्ट सांगावी, पण त्या समर्थांच्या प्रतिमेवर श्रद्धा बसली, पाहत राहावं, काही जुनी ओळख आहे असं वाटावं. आणि वयाच्या 12-13व्या वर्षीच श्रीधरांची आई कमलाबाई या वारल्या. त्यानंतर हैदराबाद आणि गुलबर्गा या ठिकाणी राहून आपलं प्राथमिक शिक्षण श्रीधरांनी पूर्ण केलं. माध्यमिक शिक्षणासाठी पुण्यामध्ये आले. देव, धर्म, राष्ट्र यांच्यावर निष्ठा, श्रद्धा स्वामींची. पुण्यामध्ये शिक्षणाला आले खरे, पण वेद, उपनिषद, पुराण याला गौणत्व देणारं शिक्षण पद्धत बघितली आणि त्यामुळं त्याला शिक्षणामध्ये गोडी वाटेना. श्रुती, स्मृती, पुराण या माध्यमातून समाजाच्या उभारणीसाठी भारताला पूर्ववत वैभव प्राप्त होण्यासाठी वेद, उपनिषद, संतांचे ग्रंथ यांची आवश्यकता आहे अशी श्रीधरांची श्रद्धा होती. पुण्यामध्ये विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहायला आले आणि श्रीधरांचा एक नियम होता, त्रिकाळ स्नान करावं, त्रिकाळ संध्या करावी. भोजनाला बसताना सोळ्यामध्ये जेवायला बसावं. एकदा एका वसतिगृहात राहणाऱ्या मुलाने विचारलं, अरे श्रीधर, तू सोळ्यात जेवायला बसलायस, पण जो स्वयंपाक करणारा आहे तो सोळ्यात स्वयंपाक करतोय का हे तुला माहित आहे? श्रीधराने सांगावं, त्याने कसा स्वयंपाक करावा हा त्याचा प्रश्न आहे, पण मी माझं कर्तव्य, मी माझा धर्म पाळणं महत्वाचं आहे. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीधर आपल्या तत्वावर ठाम होते, दृढ विश्वास होता. त्रिकाळ स्नान करायचे तेव्हा तिथं राहणारे पळणीटकर गुरुजी यांचं लक्ष या मुलावर गेलं. त्यांनी पाहिलं हा मुलगा त्रिकाळ स्नान संध्या करतो,
पुढे कोणीतरी मोठा होणार. ते रोज श्रीधरला बघायचे. तो राहतो कसं, वागतो कसं. आणि एक दिवस पळणीकर गुरुजींची भेट झाली काही निमित्ताने. घरी आले. त्यांच्या घरामध्ये समर्थांचा तो फोटो होता. तो फोटो पाहिला आणि हैदराबादमध्ये नारायण स्वामींच्या मठामध्ये जो फोटो ते बघत असत, तोच फोटो, तेच चित्र बघितलं आणि विचारलं, हे कोण आहेत? त्यांनी सांगितलं, हे सज्जनगडावरचे रामदास स्वामी आहेत. म्हटलं आता हे कुठं भेटतील? सज्जनगडावर भेटतील. म्हणलं त्यांचं चरित्र मला सांगा. पळणीकर गुरुजींनी समर्थांच्या खूप कथा श्रीधरांना सांगितल्या. समर्थांच्या बद्दल अधिकच प्रेम निर्माण झालं. समर्थांच्या भेटीची ओढ लागली आणि पळणीकर गुरुजींनी समर्थांचा दासबोध श्रीधरांना वाचायला दिला. याचं पारायण कर. आणि श्रीधरनी दासबोधाचं पारायण केलं. आणि पारायण केल्यानंतर तर समर्थ आता आणखीनच जवळचे वाटू लागले. आणि दासबोध वाचन झाल्यानंतर आपलं जीवन आता सनातन धर्मासाठी समर्पित करावे असं स्वामींना वाटू लागलं. श्रीधरांनी ठरवलं की आता आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अधिकार मिळवला पाहिजे आणि आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी अशा सद्गुरूंची, गुरूंची कास धरली पाहिजे. त्यासाठी काही साधना, तपश्चर्या केली पाहिजे. म्हणून पळणीकर गुरुजींना विचारलं की मला या सनातन धर्माच्या पुनरुद्धारासाठी, कार्य करण्यासाठी, तपश्चर्येसाठी, साधनेसाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. पळणीकर गुरुजींनी सांगितलं, अरे श्रीधर, यासाठी समर्थांच्या शिवाय तुला दुसरे कोण सद्गुरू आहेत? समर्थच तुझे सद्गुरू आहेत. श्रीधर नाही मनामध्ये समर्थांच्या बद्दल श्रद्धा, प्रेम आणि समर्थांनाच गुरु मानत असल्यामुळं मग समर्थांच्याकडनं अनुग्रह मी कसा घ्यावा? पळणीकर गुरुजींनी सांगितलं, असं कर, समर्थांची प्रतिमा समोर ठेव, उदबत्ती लाव, समर्थांच्या प्रतिमेचं पूजन कर, फोटोला एक माळ अर्पण कर आणि कल्पनेनेच ती डोळे मिटून समर्थ आपल्याला मंत्र देत आहे अशी धारणा करून समर्थांच्याकडनं तो त्रयोदशाक्षरी मंत्र घे. पळणीकर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे श्रीधरांनी समर्थांची प्रतिमा ठेवून अनुग्रह घेतला. आता आणखीन वृत्ती उदासीन बनू लागली. समर्थांच्याकडे जाण्याचा ध्यास निर्माण झाला.
उपनिषद याला गौणत्व देणारं शिक्षण असल्यामुळं शिक्षणावरची गोळीही कमी झालेली होती आणि SSCचा पेपर त्यामध्ये एक विषय राहिलेला होता. विचार केला एवढी परीक्षा झाली की आपण सज्जनगडावर जाऊ. पळणीकर गुरुजींना सांगितलं की मला सज्जनगडावर जायचं आहे, समर्थांच्याकडे जायचं आहे. पळणीकर गुरुजी म्हणाले कधी जाणार? म्हणले एवढा 10वीचा पेपर झाला की जाईल. पळणीकर गुरुजी म्हणाले की समर्थांनी असं लिहून ठेवलंय का की 10वीची परीक्षा झाल्यानंतर सज्जनगडावर यावं. श्रीधरना पळणीकर गुरुजींना काय बोलायचं आहे ते कळलं आणि श्रीधर म्हणाले उद्या सज्जनगडला जाईल समर्थांच्या भेटीसाठी. पळणीकर गुरुजी म्हणाले उद्या काही जाऊ नकोस, परवा दिवशी तू सज्जनगडला जा. उद्याचा दिवस महत्वाचा आहे. परवा दिवशी तू सज्जनगडला जायचंस, आम्ही तुला उद्या निरोप देऊ. दुसऱ्या दिवशी पळणीकर गुरुजींनी श्रीधरांना आवडणारे पदार्थ केले. काही निवडक लोकांना बोलवलं, भोजन वगैरे कार्यक्रम झाला आणि दुसऱ्या दिवशी श्रीधरांना सज्जनगडला जाण्यासाठी निरोप दिला. श्रीधर सज्जनगडला येऊ लागले. पळणीकर गुरुजींना माहित होतं की हा मुलगा अद्वितीय आहे. हा एकदा सज्जनगडला गेला की पुन्हा श्रीधर म्हणून येणार नाही. हा श्रीधर स्वामी म्हणूनच येईल. अलौकिक असं याचं जीवन असेल. श्रीधर गडाच्या पायथ्याला आले आणि पायामध्ये असलेल्या वाहना सुद्धा काढून टाकल्या. सज्जनगडला साष्टांग दंडवत घातलं. ती धुली मस्तकाला लावून घेतली. जननी जन्मभूमी, समर्थ भूमी. त्या समर्थ भूमीला वंदन केलं. ती धुली मस्तकाला लावून घेतली आणि सज्जनगड कडे येऊ लागले. गडावर येऊ लागले. मुखामध्ये रामदास गुरु मासे आई, मजला ठाव द्यावा पायी असा जप करत गडावर आले. सज्जनगडला येण्यापूर्वी श्रीधरांनी काही प्रतिज्ञा केलेली होती. विजयादशमीच्या दिवशी सज्जनगडावर तपश्चर्येसाठी साधनेसाठी जाण्याचा निर्णय स्वामींनी घेतला आणि या दिवशी स्वामींनी प्रतिज्ञा केली. कोणती केली तर आज हा देह भगवंताला अर्पण करायचा. म्हणून एका कागदावर एक मजकूर लिहिला. मी आजन्म अस्खलित ब्रह्मचर्य पाळी, द्रव्याला शिवणार नाही, न मागताही आग्रहाने कोणी दिलं तर त्याचा उपयोग परोपकारासाठी करीन. महंत मठपती होऊन कुठल्या मठाच्या पीठावर बसणार नाही. गरीबाला
होतील अशा साध्या गरजा ठेवीन. स्त्री आणि पुरुष यांना समदृष्टीनं पाहीन. अखिल स्त्री समाज मातेप्रमाणे मानीन आणि देहनिर्वाहाच्या गरजा शक्य तितक्या कमी करून होईल तितक्या लोककल्याणाकरता मी तन मन धनाने झटेन. होईल तितका प्रयत्न करून धर्माची अवनीती घालवून जग सुखी करीन. हे सर्व पूर्ण होण्याकरता हा देह कर्तुम अकर्तुम अशा भगवंताला मी अर्पण केला आहे. मी मुक्त होऊन जगाला मुक्त करावे हा पुढचा सर्व भार भगवंतावर आहे. त्याने आपल्या हृदयाला उणीव न येईल अशा रीतीने या शरण आलेल्या भक्ताचे काळजीपूर्वक संरक्षण करावे आणि यात पुढे या देहाकडून होणाऱ्या चांगल्या किंवा वाईट कर्माची जबाबदारी आता त्याचीच आहे. अशा पद्धतीनं श्रीधरांची ही प्रतिज्ञा गडावर आले आणि समर्थांच्या समाधी समोर येऊन समर्थांच्या समाधीला साष्टांग दंडवत घातलं. ज्या समर्थांचं चरित्र ऐकलेलं होतं, वाचलेलं होतं, जो दासबोध श्रवण वाचन केलेला होता, त्या समर्थांच्या समाधी समोर आल्यानंतर साक्षात समर्थांच्या समोर आपण उभे आहोत हा भाव स्वामींचा आहे, श्रीधरांचा आहे. लहानपासूनच अध्यात्माची ओढ आवड असलेले श्रीधर सज्जनगडावर आले, समाधी समोर बसले आणि सज्जनगडावर समाधी समोर बसल्यानंतर ज्या ज्या वेळेला तिथं आरती असेल, पूजा असेल ती पाहावी, समाधीकडं एकटंच पाहत राहावं, समर्थांचं स्मरण करावं, भोजनाच्या वेळेला भोजन करावं, पुन्हा समाधी समोर येऊन बसावं. असं 3 दिवस काळ गेला आणि 3 दिवसांनी तिथं असलेले व्यवस्थापक त्यांनी सांगितलं की इथं गडावर 3 दिवसापेक्षा जास्त राहता येत नाही. यांच्या मनात विचार आला, का राहता येणार नाही? मी तर समर्थांच्याकडे आलोय. मग यांनी विचारलं, जर राहायचं असेल तर मग काहीतरी सेवा घ्यावी लागेल, काहीतरी सेवा घ्यावी लागेल. श्रीधरांनी विचार केला, जर सेवाच करायची आहे, सेवासाठीच आपण आलेलो आहे, आणि सांगितलं मी सेवा करायला तयार आहे, तुम्ही सांगाल ती सेवा मी करीन. श्रीधर समर्थांची सेवा म्हणून नेमून दिलेल्या सेवेशिवायही अन्य सेवा करत असत. समर्थांचं तीर्थकुंड स्वच्छ करावं, आजूबाजूचा परिसर जिथं घाण असेल तो स्वच्छ करावा, तळ्यावरचं पाणी आणून पूजेसाठी ठेवावं सोहळ्यामध्ये. अशा पद्धतीनं साधनेबरोबर समर्थांच्या सानिध्यामध्ये चंदनाप्रमाणे श्रीधरांनी देह झिजवला. आणि या वेळेला अनेक असे प्रसंग आलेले आहेत स्वामींच्या जीवनामध्ये. परीक्षाच असती साधकाची, हिऱ्याचीच परीक्षा घेतली जाते, सोन्याचाच कस लावला जातो, तसं साधकाला सुद्धा साधनेमध्ये परीक्षेला सामोरं जावं लागतं.
साधकालाही साधना काळामध्ये परीक्षेला सामोरं जावं लागतं. तसं गळावरच्या सेवेमध्ये अनेक प्रसंगांना श्रीधर सामोरे गेले. त्यातून ते तरले, नवे नवे सिद्धही झाले. तीन वर्षाची साधना झाली. समर्थांची सेवा घडली आणि एकदा ज्याप्रमाणे भीम स्वामींना, कल्याण स्वामींना समर्थांनी दर्शन दिलं होतं, त्याच पद्धतीने श्रीधर स्वामींनाही समाधीच्या बाहेर येऊन समर्थांनी दर्शन दिलं आणि सांगितलं, श्रीधरा तू दक्षिणेकडे जा, दक्षिणेमध्ये तू कार्य कर, समर्थ कार्य कर, राम कार्य कर. समर्थांच्या छत्र छायेतून श्रीधराला जायचं नव्हतं, पण समर्थाने विचार केला, एका मोठ्या वृक्षाच्या खाली दुसऱ्या झाडाची वाढ होत नाही, त्यासाठी त्याला त्या सावलीतून बाहेर काढावं लागतं, दुसरीकडेच ते झाड लावावं लागतं, तर त्याचा वृक्ष होतो. समर्थ म्हणाले, माझा जो काळ होता त्या काळामध्ये उत्तर भारतामध्ये मी इतका गुंतून गेलो की दक्षिणेमध्ये जास्त मी राम कार्याचा प्रसार करू शकलो नाही. तो प्रसार तू करावास अशी माझी इच्छा आहे. समर्थांच्यावर निष्ठा असलेले श्रीधर, समर्थांची आज्ञा म्हणून ते दक्षिणेकडे जाण्यासाठी तयार झाले. समर्थांनी श्रीधर स्वामी अशी उपमा श्रीधराला दिली. नवे नवे भगवान ही उपाधी पण दिली. समर्थांचा शब्द खाली पडू द्यायचा नाही म्हणून गडाच्या दक्षिण कड्यावरून खाली उतरले आणि दक्षिणेमध्ये जाण्यासाठी निघाले. पहिल्यांदा कोल्हापूरला आले, आंबा मातेचं दर्शन घेतलं, पुढं बेळगाव मार्गे दक्षिणेमध्ये जाऊन खूप मोठं असं समर्थ कार्य स्वामींनी केलं. असं अलौकिक जीवन स्वामींचं आहे. वेळेची मर्यादा आहे, त्यामुळं असं अलौकिक श्रीधर स्वामींचं चरित्र, त्यांच्या जीवनातले अनेक प्रसंग आहेत की जे अंगावर शहारे आणतात. कठोर साधना, कठोर तपश्चर्या. म्हणून समर्थांनी म्हटल्याप्रमाणे नरदेहाचे सार्थक काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे, असं जीवन ज्यांनी जगले असे श्रीधर स्वामी महाराज यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आज समर्थ सेवा मंडळाच्या माध्यमातून ही सेवा करण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल समर्थ भक्त योगेश बुवांचे आणि मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद कौस्तुभ बुवा. आपण श्रीधर स्वामींचं जीवन म्हणजे बाल श्रीधर ते साधक श्रीधर हे जे उत्तमरित्या उलगडून दाखवलं त्याबद्दल धन्यवाद. जी गोष्ट आपण अजयबुवांच्या प्रवचनातून ऐकली की पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय ह्याची बहिर्मुखता जी आहे, ती बहिर्मुखता तिचा अवरोध आपण करायचा आहे आणि अशाश्वतातून शाश्वताकडे आपल्याला जायचं आहे. हे ध्येय बालश्रीधरांनी आपल्या मनामध्ये ठेवलं आणि बरोबर दसऱ्याच्या दिवशीच सीमोल्लंघन करत
जीवातून शिवाकडे जाण्याचा मार्ग त्यांनी आपला मनोनिश्चयाने दृढ करून घेतला आणि ते सज्जनगडावरती आले. त्यात त्यांनी स्वतः केलेल्या 10 प्रतिज्ञा आपण पाहिल्या, ज्या कौस्तुभबुवांनी अतिशय सुंदररित्या जे निरूपण केलंय त्याच्यामध्ये आपण त्या प्रतिज्ञा स्वामींनी ज्या केल्या त्या पाहिल्या. त्यातून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे की आपल्याला आपलं ध्येय निश्चित करून त्या पदापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि ते पोहोचण्यासाठी आपला मनोनिग्रह असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हा मनोनिग्रह त्यांनी आयुष्यभर पाळला. गडावरती स्वामीजी आले म्हणजे साधक श्रीधर, आणि ते साधक श्रीधर ते साधू श्रीधर म्हणजे श्रीधर स्वामीजी. हा जो प्रवास आहे ह्या प्रवासामध्ये त्यांनी आपण ज्या प्रतिज्ञा पाहिल्या त्या प्रतिज्ञा त्यांनी तंतोतंत पाळल्या पुढेच्या पूर्ण आयुष्यभर. आणि त्या प्रतिज्ञांचं पालन करता करता सेवा, धर्म आणि ज्ञान ह्या तीनही गोष्टींशी एकरूप होऊन त्यांनी समर्थ चरणी आपलं सर्वस्व अर्पण केलं. तर गडावरती आल्यानंतरचा साधक श्रीधरांचा गडावरती आल्यानंतरचा पुढचा प्रवास आता आपण ऐकणार आहोत. आदरणीय श्री योगेश बुवा रामदासी, आपल्या सगळ्यांना परिचित असलेले समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह श्री योगेश बुवा रामदासी. ऐकूया साधक श्रीधर ते श्रीधर साधू अर्थात श्रीधर स्वामीजी महाराज. योगेश बुवा. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सर्व भक्तांच्या चरणी वंदन करतो. सर्वांना दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आज आपण ह्या दसऱ्याच्या निमित्ताने स्वामींच्या चरित्राचा थोडासा आढावा घेत आहोत. आत्ताच आपण 2 फार मोठ्या वक्त्यांकडनं ऐकलेलं आहे. पहिलं म्हणजे अजय बुवा रामदासी. त्यांनी स्वामींच्या सीमोल्लंघनाचा थोडा तात्विक भाग, कसा घडलं, काय घडलं आणि त्याचं थोडं विश्लेषण हे आपण ऐकलेलं आहे. त्याच्यानंतर वेणास्वामींच्या मठावर असणारे वेणास्वामींच्या मठाचे मठाधिपती मिरजेला जो मठ आहे ते कौस्तुभ महाराज, त्यांनी स्वामींच्या चरित्रातला गडापर्यंत श्रीधर स्वामींचा प्रवास कसा झाला या चरित्राचं थोडक्यात वर्णन केलं. खूप छान रसाळवाणीतून आपण श्रवण केलेलं आहे. स्वामी गडावर आले, श्रीधर स्वामी म्हणजे श्रीधर बुवा गडावर आले आणि गडावर त्यांनी सेवा केली. समर्थांचा अनुग्रह त्यांनी मंत्र घेतलेलाच होता, पण कृपा व्हावी समर्थांची ह्यासाठीचा निश्चय केला आणि सज्जनगडावर ते आले. सज्जनगडावर आल्यानंतर त्यांनी साधना सुरुवात केली. गडावर येण्यापासनं गडावर निघणे इथूनच जवळजवळ ती साधना सुरुवात झाली. मनुष्य निश्चय करतो आणि त्याच्या निश्चय होण्यापासूनच त्या कार्याला सुरुवात होत असते. त्यांनी निश्चय केला, मी सज्जनगडावरच जाणार. समर्थ रामदास स्वामी हे माझे सद्गुरू, आणि ह्या निश्चयातूनच त्यांच्या साधनेला प्रारंभ झाला. जसं आपल्या उपनिषदाने सांगितलंय की आपण सद्गुरूंच्या सन्निध जावं आणि त्यांच्या चरणांवर लोटांगण घालावं आणि आपण आता माझा स्वीकार करा असं त्यांना प्रार्थना करायची असते. स्वामींनी ते केलं. श्रीधर बुवा गडावर आले, समाधीपाशी लोटांगण घातलं आणि आता ते समर्थांच्या चरणाशी एकरूप त्या स्थितीपर्यंत जाण्यासाठी
समर्थरूपच आहोत याचा अनुभव घेण्यासाठी त्यांची वाटचाल सुरुवात झाली. साधकाच्या जीवनामध्ये हा एक फार महत्वाचा टप्पा असतो. कारण मला माझं ध्येय पक्क झालेलं आहे आणि ध्येयापर्यंत जाण्यासाठीचा मार्ग मला पक्का करायचा आहे. त्याचा वाटाड्या मला ठरवून घ्यायचा आहे. जसं उदाहरणार्थ PhD मला करायची आहे हे कळलं. मग विषय निवडायचा असतो आणि एखादा गाईड निवडायचा असतो. 2 गोष्टी असतात ह्यामध्ये. आणि मग प्रत्यक्ष गाईडच्या गायडन्स खाली त्या विषयाचा अभ्यास सुरू होतो आणि शेवटी आपल्याला डिग्री मिळते. कारण आपण जे संशोधन केलेलं आहे ते संशोधकांना मान्य होतं आणि मग आपल्याला आपण केलेलं संशोधन योग्य आहे असं सांगितलं जातं. इथे तसंच आहे. ह्या ऋषीमुनींनी घालून दिलेला मार्ग आहे. ध्येय ऋषीमुनींनी ठरवलेलं आहे, संतांनी ते मान्य केलेलं आहे आणि त्या मार्गावर आता मला वाटचाल करायची आहे. एकदा ही निश्चिती झाली माझ्या ध्येयाची की मग मला मार्गदर्शकही निश्चित झाला. आता श्रीधर बुवांचं पक्क ठरलं, समर्थ रामदास स्वामी हेच माझे गुरु. आणि मग त्यांची वाटचाल सुरू झाली. सज्जनगडावर आल्यानंतर त्यांनी साधना सुरुवात केली. कशी साधना केली? उपासना. उपासनेचा मोठा आश्रय, उपासनेविण निराश्रय, उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. उपासकासी सूचना उपासना उपासना. समर्थ म्हणतात उपासकाला एकच सूचना आहे. काय सूचना आहे? सतत उपासना करत राहणे. सतत अखंड म्हणजे मी दिवसाही रात्री झोपतानाही सगळ्या प्रहरी मी करायची आहे आणि अशी जीवनभर करायची आहे. त्याला म्हणायचं उपासक. उपासना करत राहणे. आणि उपासनेविण निराश्रय, मला आश्रय नाही उपासनेशिवाय. आणि म्हणून गडावर आल्यानंतर त्यांची उपासना साधना सुरुवात झाली. त्यांनी सेवा हे एक मुख्य माध्यम धरलं. सेवा हे माध्यम का बरं? कारण सेवेमध्ये मी माझी काया झिजवावी लागते. मी एखाद्याची सेवा स्वीकारतो याचा अर्थ ते व्रत म्हणून स्वीकारतो. त्याच्यात मला कुठलाही भौतिक मोबदला नको असतो. त्याला म्हणायचं सेवा. मला हवी असते ती फक्त आणि फक्त कृपा. त्याला म्हणायचं सेवा. आणि अशी सेवा स्वामींनी सुरू केली. किती कठोर सेवा केली. 1927 1930 फक्त 3च वर्ष 3 वर्ष इतकी कठोर साधना केली, इतकी कठोर उपासना केली. 3 वर्षात समर्थांचं दर्शन झालं आणि समर्थाने त्यांना भगवान अशी पदवी संबोधित केली. जेवढा कालावधी कमी तेवढी साधनेची तीव्रता असावी लागते. ध्रुव बाळाला 6 महिन्यात दर्शन झालं. किती कठोर तपश्चर्या केली. तसंच स्वामींनी केलं. अत्यंत कठोर तपश्चर्या, अत्यंत कठोर सेवा. एकदा ध्येय ठरलं, एकदा ध्येय निश्चित झालं की आता ध्येयाकडेच लक्ष, देहाकडे लक्षच नाही. जसं अजय बुवाने सांगितलं, सीमोल्लंघन. या देहाच्या सुखलोलुपतेकडनं परमार्थिक आनंदाकडे जायचं आहे. या देहाच्या मर्यादा ओलांडून जायचं आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय ह्यांना ओलांडून जायचं आहे. स्वामींनी ते केलं. स्वामींनी ते स्वीकारलं आणि सुरुवात केली. सगळ्या ठिकाणी समर्थच बघावं. ज्या ज्या सेवा येतील त्या त्या सगळ्या कराव्या. मला किती दिवसभरात सेवा करायला मिळावी ह्याला मर्यादा नाही. उलट दिवस कमी पडतो आहे, मला अजून थोडा दिवसाचा कालावधी असेल तर मी अजून सेवा करू शकेन. हा विचार, ही उर्मी, ही खऱ्या अर्थाने शरणागती दर्शवते. परिपूर्ण शरणागती एकदा का झाली की मग मला सेवा याच्यात माझी साधना होऊ लागते आणि माझ्या सेवारूपी साधनेमध्ये मला आनंद मिळू लागतो. मला जोपर्यंत ते काम वाटत आहे तोपर्यंत मी त्याच्यात आनंद मिळवत नाहीये. मला जोपर्यंत एखाद्या कार्याचं काम म्हणून मी त्याच्याकडे बघत आहे तेव्हा मला पक्क वाटतं आहे की हे माझ्या आनंदाचं स्थान नाही. पण सेवा हे जेव्हा पक्क होतं त्यावेळात मला त्या शरीराच्या श्रमातून आनंदाची प्राप्ती होते.
हा सर्वात मोठा बदल घडतो. मला जेवढ्या शरीरावर श्रम पडणार आहेत ते सगळेच्या सगळे समर्थांच्या चरणांपाशी रुजू होणार आहेत. तीच माझी साधना आहे. हे एकदा पक्क झालं की शरीर दमतं, मन नाही दमत. मन तितक्या पटीने आनंदी होत जातं. आणि अशी साधना श्रीधर बुवांच्या हातून घडू लागली. दिवसभर पडेल ते कार्य करायचं. असं सांगितलं जातं की कशी सेवा करावी ह्याचा मानदंड म्हणजे श्रीधर स्वामी. कल्याण स्वामींनी संपूर्ण समर्थमय जीवन केलं, त्याच प्रकारे श्रीधर स्वामींनी संपूर्ण समर्थमय जीवन केलं आपलं. स्वामींना सेवा व्यतिरिक्त, समर्थांव्यतिरिक्त आणि त्या सेवे व्यतिरिक्त दुसरं काही ध्येयच उरलं नाही. ध्येय एकच, समर्थ. आणि त्यालाच म्हणायचं उपासना. दिवसा उठल्यापासनं रात्री शरीर जाऊन पडेस तोपर्यंत, झोप लागेस तोपर्यंत अखंड सेवा, सगळ्या प्रकारच्या सेवा, ह्या शारीरिक सेवा चालू होत्या. आणि शरीराप्रमाणेच सदा देवकाजी झिजे देह ज्याचा, सदैव देवकाजासाठी झिजणं हे चालू होतं. सदा राम नामे वदे नित्यवाचा. कारण आज दसरा आहे आणि दसऱ्यानिमित्त आपण सीमोल्लंघन बघतो आहोत. मी माझ्या शारीरिक सेवा करत असताना शरीराच्या बंधनं मला एक सीमा घातलेली आहे मानसिक, की माझ्या शरीराकडनं एवढं काम होऊ शकतं आणि ती जी रेषा आहे ती मला ओलांडायची आहे. मी ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक काम करू शकलो पाहिजे, त्याला म्हणायचं सीमोल्लंघन. मी माझ्या शारीरिक मर्यादा हळूहळू ओलांडत जातो आणि अशा माझ्या शारीरिक मर्यादा ओलांडत जात असताना मला आनंद मिळत जातो. आणि ते का होतं? कारण ज्यावेळेस शारीरिक मर्यादांचं मी उल्लंघन करत असतो त्या वेळात मी मानसिक मर्यादा सुद्धा ओलांडत चाललेलो असतो, तरच ते शक्य होतं. हे एका पातळीवर नाही, हे बहुविध पातळीवर चालावं लागतं. मी मनाने अधिकाधिक उपासना करत जाणे, मी मनाने नामस्मरणात रंगत जाणे, मी मनाने माझ्या गुरूंच्या चरणांशी, त्यांच्या विचारांशी एकरूप होत जाणे, तरच माझं शरीर मला ह्या सगळ्या कार्याला साथ देत जातं. पहिलं, मला मानसिक ज्या सीमा घालून दिलेल्या आहेत, माझं मन ज्या ठिकाणी धावतं आहे तिथून अवरुद्ध करून ज्या ठिकाणी मला धावायला हवंय तिकडे सोडणे, ही म्हणजे मानसिक सीमा उल्लंघणे. आणि ही जर मी करू शकलो तर माझं शरीर देखील कमी दमायला लागतं किंवा माझ्या शरीराचं कार्य करण्याचं सामर्थ्य वाढत वाढत जातं. कारण माझं मन लगेच थकतं. शरीर थकतंच, पण शरीराचा थकवा थोड्या लवकर कालावधीत जाऊ शकतो. मन जर दमत असेल तर मात्र त्या क्षीणता येत जाते. तो हळूहळू दमत जातो. साधनेमध्ये, उपासनेमध्ये किंवा ज्याच्या मनामध्ये सेवाभाव दृढ झाला त्याचं मन इतरत्र कुठे धावतच नाही. ते षडविकारांच्या ठिकाणी जात नाही. त्याला एकच माहिती असतं की मला समर्थ आणि समर्थ ह्याच्या व्यतिरिक्त मला काही दिसता कामा नाही. इथे आपण समर्थ म्हणूया, आपापल्या गुरूंच्या व्यतिरिक्त, माझ्या भगवंता व्यतिरिक्त माझ्या मनामध्ये दुसरे विचारच नाहीत. म्हणून नामस्मरण हे एक असं आहे की ते मनाचे सगळे धाव गुंडाळून ठेवतं. ते म्हणजे दोरी आहे. मन पळायला लागलं ना की ती दोरी गुंडाळलेली असेल तर ते तिथल्या तिथे धावत राहतं. ते सुरुवातीला धावेल, पण ते दोरी लावले असल्यामुळे परत येतं आणि काळांतराने ती दोरी सोडली तरी चालते, ते पळत नाही, तेच स्थिर होतं. आणि मन एकदा स्थिरावलं, एकाग्र झालं की त्याच्या एवढं सामर्थ्य कशात नाही. आणि तेच सामर्थ्य शरीराच्या ठिकाणी प्रगट व्हायला लागतं आणि आपल्याला अशक्य वाटणारी गोष्ट, शरीराकडनं अशक्य वाटणारी गोष्ट प्रत्यक्ष घडत असताना दिसायला लागते. स्वामीने दिवसभर सेवा करावी, येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या ठिकाणी समर्थच आहेत असा विचार करावा आणि त्याची खरोखर समर्थ या रूपाने सेवा करावी. भक्त वर चढून आले तर ते दमलेले असतील म्हणून काही वयस्क लोकांचे पाय दाबून द्यावे, त्यांचं सामान वर आणावं. ही समाधीची सेवा व्यतिरिक्त जो वेळ असायचा त्यातनं हे सगळं केलं जायचं. समाधीसाठी पाणी भरावं, चंदन उगाळावं, तिथे पडणाऱ्या प्रत्येक गोष्टी, तिथे लागणाऱ्या सगळ्या गोष्टी स्वामींनीच कराव्या, श्रीधर बुवांनी कराव्यात. आणि त्या इतक्या सुंदर कराव्यात, इतक्या नेटक्या कराव्यात की त्याच्यात चूक काढण्याजोगी शक्यच होणार नाही. म्हणजे त्या आताच्या भाषेत म्हणायचं तर बेंचमार्क असावं. स्वामींनी जर एखादी सेवा केली तर ती बेंचमार्क होऊन जायची, ह्याच पद्धतीने करावं.
म्हणून स्वामींचा सेवेसाठीचा आदर्श आहे सगळ्या लोकांना सगळीकडे. जसं कल्याण स्वामी हे एक बेंचमार्क आहे. किती समर्थ भक्ती असावी, किती एकनिष्ठतेने सेवा करावी, कसा समर्थ शब्दांवर विश्वास ठेवावा, हे कल्याण स्वामींची कृपा जर झाली तर आपल्या सर्वांच्या अंगी हळूहळू मुरणार आहे. आपण त्यांना प्रार्थना करू की आपल्याप्रमाणे आम्हाला करा. तसंच स्वामींना प्रार्थना आहे. सेवा म्हणजे काय हे स्वामींकडे समजून घ्यावं. स्वामींनी ती सेवा केली. गडावर आल्यानंतर अफाट सेवा सुरू झाली. ते अफाट सेवा करू शकले कारण त्यांनी मनाच्या सीमा उल्लंघून गेलेले होते. ते ह्या षडविकारांच्या ठिकाणी धावणारं मन आता त्या ठिकाणी धावत नाहीसं केलेलं होतं. कारण सदा देव काजी जिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. त्याला जोडी आहे रामनामाची, नामस्मरणाची जोडी. स्वामी अखंड नामस्मरणात आणि अखंड चिंतनात असायचे. आत्मतत्व आत्मचिंतनामध्ये स्वामी अखंड लीन असायचे. आणि ते करत असताना समर्थांच्या विचारांशी एकरूप होत असताना शरीराने समर्थांची सेवा करणे हे चालू होतं. म्हणून अवघ्या 3 वर्षाचा कालावधी, अत्यंत थोडा कालावधी, हा थोडा कालावधी पुरला कारण असं आहे की कॉन्सन्ट्रेटेड जे असतं ते थोडं पुरतं, जे डायल्युटेड असतं ते बरंच लागतं. स्वामींचं जी सगळी साधना आणि उपासना होती ही इतकी कॉन्सन्ट्रेटेड होती की तेवढी 3 वर्षाचा कालावधी पुरला. आणि त्या 3 वर्षामध्येच समर्थांनी प्रत्यक्ष त्यांना दर्शन दिलं. जे स्वामींच्यासाठी यासाठी केला होता अट्टहास तो प्राप्त झाला दिवस. समर्थाने प्रत्यक्ष प्रगट होऊन दर्शन दिलं आणि त्यांना भगवान हे संबोधित केलं आणि आज्ञा केली की तू दक्षिण दिशेला जा. आजच तो दसऱ्याचा दिवस आहे, ज्या दिवशी स्वामींनी ज्याप्रमाणे गडावर येण्यासाठी प्रयाण केलं त्याचप्रमाणे संन्यास घेतला, तोही आजचा दिवस आहे. गडावर निघण्यासाठी देखील स्वामींनी दसऱ्याचाच मुहूर्त धरलेला होता. कारण सीमा उल्लंघायच्या आहेत. मी आजपर्यंत जे कार्य करत आहे, आजपर्यंत माझा देह ज्याच्यासाठी झिजत आहे, आजपर्यंत मी सगळे मानसिक विचार ज्या दिशेने करत आहे त्या सगळ्याच्या सगळ्या सीमा उल्लंघून जायचं आहे. मला परमार्थाकडे जायचं आहे, मला समर्थांकडे जायचं आहे, मला ही सीमा उल्लंघायची आहे. म्हणून प्रयाण केलं आणि गडावर आले आणि अगदी काय म्हणता येईल त्याला, देहाचं पोतेरं करणे ह्याप्रमाणे सेवा केली. देह बळकट होता स्वामींचा, चिवट आणि बळकट होता कारण मल्लखांब खेळलेले होते स्वामी, सूर्यनमस्कार घालत असत. तेव्हा देह बळकट होता, पण बळकट असणारा देह कशासाठी झिजवायचा आहे हे त्यांना माहिती होतं. स्वामींनी त्या हिशोबाने त्यांच्याकडे असणाऱ्या शारीरिक शक्तीचा संपूर्ण विनियोग समर्थ सेवेसाठी केला. आणि म्हणून समर्थ प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन दिलं. आपण बघितलं ह्याच कालखंडामध्ये 3 वर्षाच्या कालखंडामध्ये ही अशी उपासना जर घडली तर निश्चितपणे समर्थ प्रगट होतात. समर्थ स्वामींनी लिहून ठेवलेलं एक पद आहे, गुरु सेवी जो जी प्राप्ती होते जनास, गुरु सेवी जी प्राप्त होते जनास, समाधान लाभे जयाच्या मनास. गुरुच्या सेवेने जे प्राप्त होतं त्याने खरं समाधान मिळतं. गुरुच्या सेवेने काय प्राप्त होतं तर आत्मतत्व हे आपल्या इथे जे दडलेलं आहे, किंबहुना जे दडून राहिलेलं आहे, झाकलं गेलेलं आहे, ते उलगडतं. समर्थ तत्व उलगडतं. स्वामींनी त्यासाठी झटपट केली, प्रचंड सेवा केली. जे गुप्त आहे ते प्रगट करून दाखवतात समर्थ. गुप्त का राहतं? कारण अज्ञानामुळे गुप्त राहतं. ते अज्ञानाच्या आवरणात असतं, ते अज्ञान नाहीसं होतं, आवरण नाहीसं होतं आणि प्रगट होतं. म्हणून गुरुच्या सेवेने ज्ञान प्राप्त होतं असं समर्थ देखील म्हणतात. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा रामनामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. त्यांनी धर्म स्वीकारला होता. त्या धर्माचरणाप्रमाणे गुरुसेवा हाच प्राण आहे आणि त्याप्रमाणे त्यांचं आचरण झालं. स्नान संध्या तर नित्य करतच असत, त्याच्यात यत्किंचितही बदल कधी आयुष्यात घडला नाही. तो भाग सांगण्यासारखा नाही, त्याच्यापेक्षा अनेक गोष्टी स्वामी करत असत. अगदी काटेकोर धर्माचं पालन करत असत आणि ह्या काटेकोर धर्मपालनामुळेच सात्विकता आलेली होती, निश्चयात्मक बुद्धी झालेली होती. आपल्याला कधी कधी असं वाटतं की ह्या धर्ममर्यादा का पाळाव्यात? कारण ह्या मर्यादांचं पालन केल्यामुळेच
माझ्या बुद्धीला योग्य आणि अयोग्याचा निवाडा करता येतो. खरोखर जे योग्य आहे, खरोखर जे संतांना योग्य वाटलेलं आहे, तेच मला जाणवतं आणि माझं पाऊल वाकड्या ठिकाणी पडत नाही. आज आपण बघतो तरुण पिढी अनेक ठिकाणी गुंततात, अनेक नको त्या मार्गाला लागतात. याचं कारण धर्माचरण नसतं. धर्माचरण म्हणजे कर्मठपणा किंवा ह्या अंगाने विचार न करता माझ्या जे योग्य आहे वर्तणूक, जे माझं कर्तव्य आहे, त्याचं मी यथोचित पालन करणे. आणि ते होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी तसं दिसून येतं की तरुण पिढीचं पाऊल वेगळ्या ठिकाणी पडतं. कारण माझ्यावरती जबाबदारी आहे. तरुणांना जे समोर दिसणार आहे त्याप्रमाणे ते वागणार आहेत. त्यांना काय दाखवायचं आहे हे मी ठरवायचं आहे. मी याचा अर्थ सगळ्यांनी, समाजाने, जे वयस्क लोक आहेत त्यांनी. आणि आपण जर काटेकोरपणाने वागलो तर मग त्यांना एकदा दिसली तर ते कधीच वेगळ्या पावलावर जाणार नाहीत. स्वामींनी तो बेंचमार्क घालून दिला जणू काही. ह्या अशा प्रकारे वागावं, अशा प्रकारे सेवा करावी. आणि असं जो कोणी करेल त्याला निश्चितच ह्या देहाच्या म्हणजे पंचभौतिक देहाच्याच नव्हे तर ह्या पंचकोशात्मक शरीराच्या सगळ्या सीमा ओलांघून जाता येईल आणि त्याला त्या आत्मतत्वापर्यंत पोचता येईल असं स्वामींनी दाखवून दिलं, सिद्ध केलं. समर्थांची परिपूर्ण कृपा केली. इतकंच नव्हे तर प्रतिसमर्थच होते स्वामी. कारण देहबुद्ध्या, जसं मारुती म्हणतो रामाला, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम् इति मे निश्चितामती. अशी माझी निश्चित मती आहे की आत्मबुद्धीने तू आणि मी वेगळा नाही. आणि हेच स्वामींनी स्वतः अनुभवलं आणि अनेकांना अनुभवायला दिलं. म्हणून आज ह्या दसऱ्यानिमित्त आपण जे चिंतन केलं ते ह्या सीमा उल्लंघण्यासंदर्भातलं आहे. दसऱ्याला सीमा उल्लंघण्याचा विशेष आहे. आपणही ठरवूया की माझं मन नको त्या दिशेला जात आहे. त्या सीमा उल्लंघण्यापेक्षा मला माझ्या प्रगतीसाठीच्या एक एक नवीन पायऱ्या चढायच्या आहेत. मी एका पायरीवर आहे, मला वरच्या पायऱ्यांवर जायचं आहे. ती मला सीमा ओलांडायची आहे. आणि ज्याप्रमाणे मी आज एखादं कार्य करू शकतो आहे, एखाद्या कार्यासाठी मला इतका वेळ लागतो आहे आणि ह्या प्रकारचं कार्य होत आहे, ह्याच्यापेक्षा चांगलं कार्य आणि ह्याच्यापेक्षा कमी वेळात मला कसं सेवा करता येईल, ही सीमा मला ओलांडायची आहे. आणि ह्याच्या बरोबरच माझ्या प्रगतीचं शेवटचं टोक म्हणजेच आत्मतत्वाची प्राप्ती किंबहुना परिपूर्ण ज्ञान, इथपर्यंत मला ही सीमा ओलांडायची आहे, उल्लंघायची आहे. त्यासाठी स्वामींनी जे केलं त्याप्रमाणे समर्थांची कृपा, त्याप्रमाणे समर्थांची सेवा आणि श्रीधर स्वामींची सेवा, संतांची सेवा असं म्हणूया आपण सगळ्यांसाठी. माझ्या गुरुपदाची सेवा, संतांची सेवा, ऋषीमुनींनी सांगितलेल्या वाङ्मयाची सेवा, ह्या मला अखंड करत राहणं गरजेचं आहे. तर मला खरं समाधान प्राप्त होईल. म्हणून त्यांनाच आपण प्रार्थना करूया. आणि ही मला ह्या देहाची सीमा ओलांडून गमूपंथ अनंत या राघवाचा इथपर्यंत जायला आपली कृपा राहू द्या, अशी त्यांना प्रार्थना करूया. इथे मी थांबतो. दसऱ्यानिमित्त 9 दिवस वेगवेगळे कार्यक्रम आपण बघितले. पहिले 3 दिवस आपण थोडं चिंतन केलं, त्यानंतर गायन सेवा अर्पण केली, कीर्तन सेवा अर्पण केली. तर त्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि खूप आपण समर्थचरणी ही ज्या सेवा अर्पण केल्या आहेत त्या समर्थचरणी श्रीधर स्वामींच्या चरणी रुजू झालेल्या आहेत. अशीच सेवा आपल्याकडनं वारंवार घडू द्या. समर्थ सेवा मंडळ आपलं निश्चित आभारी आहे. आभार व्यक्त करण्यासारखं नाही, कारण समर्थ सेवा मंडळ हे एक माध्यम आहे. आपण करत आहात सेवा समर्थांची आणि स्वामींची. आणि अशीच सेवा आपल्याकडनं वारंवार घडू द्या, असा लोभ राहू द्या. म्हणून व्यावहारिकदृष्ट्या काय त्याला थँक्स म्हणता येईल असं म्हणणं नाही बरोबर, पण एक समर्थचरणी आपल्या प्रगतीसाठी प्रार्थना करतो. 2 दिवस गाण्याचे कार्यक्रम झाले. त्यामध्ये माटेगावकर ताई आणि फणसळकर ताई या दोघांनी खूपच सुंदर गाणी म्हटली, अभंग म्हटलेले. आपण त्याचा आनंद घेतला. त्याचप्रमाणे खरवडेताई, पाटणकर, डॉक्टर पाटणकर, खरवडेताईंचं कीर्तन सेवा, डॉक्टर पाटणकर आणि अजून एक त्यांच्या प्रवचन सेवा झाल्या. त्याबद्दल मी आभारी आहे. आणि प्रार्थना करूया सर्वांच्या प्रगतीसाठी. एवढं बोलतो आणि इथेच थांबतो. जय जय. धन्यवाद योगेश बुवा.
आज दसऱ्याच्या निमित्त आपण हा जो कार्यक्रम करत आहोत त्या कार्यक्रमामध्ये आपण सीमोल्लंघन हा विषय घेतलेला आहे. त्याचं तात्विक स्वरूप आपण अजय बुवांकडनं ऐकलं. श्रीधर स्वामींचा बालपणीचा प्रवास जो आहे तो आपण आदरणीय कौस्तुभ बुवांकडनं ऐकला. त्यानंतर श्रीधर स्वामींचा पुढचा जो प्रवास आहे म्हणजे गडावरती आल्यानंतरचा जो प्रवास तो आपण योगेश बुवांकडनं ऐकला. अत्यंत रसाळ वाणीतनं आपण या तिघांचं प्रवचन आपण ऐकलेलं आहे. ह्यातून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे तर बोध असा घ्यायचा आहे की आपल्याला जे सीमोल्लंघन करायचं आहे ते सीमोल्लंघन आपण मनोनिग्रहाने मनाच्या निश्चयाने आपण केलेलं असलं पाहिजे. अधर्मातून धर्माकडे आपल्याला जायचं आहे. शाश्वताकडे अशाश्वतातून शाश्वताकडे जायचं आहे. अनितीतून नीतीकडे जायचं आहे. एक कबीर महाराजजींचा एक दोहा आहे, बुरा जो देखन मैं चला बुरा मिल्या न कोय, जो दिल खोजा अपना तो मुझसे बुरा न कोई. याचा अर्थ असा की मी बाहेर पडलोय की काही वाईट दिसतंय का हे बघायला मी बाहेर पडलो, पण मला काहीही जगामध्ये वाईट दिसलं नाही. पण मी जेव्हा माझ्या हृदयात डोकवून पाहिलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझ्या इतका वाईट जगात दुसरा कोणी नाही. हे का बरं म्हटलंय कबीर महाराजांनी? ह्याला मूळ कारण जे आपल्याला प्रत्येकाला आडवं येतं ते म्हणजे आपला अहंकार. आणि हा अहंकार एकदा नष्ट झाला की मग आपला सीमोल्लंघनाचा जो विषय आहे तो त्या पदापर्यंत, त्या सद्गुरु पदापर्यंत पोहोचतो, त्या तत्वापर्यंत पोहोचतो. आपापल्या आयुष्यामध्ये, आपापल्या प्रपंचामध्ये, संसारामध्ये अनेक वेळेला असे मार्ग येतात, अनेक गोष्टी अशा घडत असतात की ज्यामधून आपलं धर्माने जे नियम घालून दिलेले आहेत त्याच्या पलीकडे आपण काहीतरी करायला जातो. काहीतरी चुका होतात आपल्या हातनं, कोणाची तरी फसगत होते, कोणाला तरी आपण रागाने बोलतो. अशा बऱ्याच गोष्टी घडतात ज्या धर्माला मान्य नाहीत. ज्या गोष्टी धर्माला मान्य नाहीत त्या गोष्टी अधर्म या विषयामध्ये मोडतात. तर ह्या अधर्माच्या क्षेत्रातनं आपल्याला शक्य तितकं धर्माच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकायचं आहे, ते सीमोल्लंघन आहे. आणि श्रीधर स्वामीजींच्या उदाहरणातनं आपण हे पाहिलं की त्यांना गुरुकडे जायचं आहे. आदर्श गुरुभक्ती कशी असावी समर्थांच्या काळामध्ये एकदा कल्याण स्वामींनी दाखवून दिलं आपल्याला. त्यांच्या आचरणातनं, त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या विचारातनं आपण पाहिलंय ते. आणि तीच गोष्ट अगदी ह्या शतकामध्ये आपल्याला श्रीधर स्वामीजींकडनं पाहता येते. त्यांच्याकडनं आपल्याला हे शिकता येतं. योगेश बुवांनी जे बेंचमार्क सांगितलं की श्रीधर स्वामींनी एखादी गोष्ट केली की ती बेंचमार्क म्हणजे ही गोष्ट अशीच करायची. तर ह्या गोष्टी आपल्याला शिकता आल्या पाहिजेत आणि त्याचा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला त्याचा वापर करता आला पाहिजे. आणि त्यायोगे आपलं जीवन उन्नत कसं होईल सत्य मार्गाने हे आपल्याला वेळोवेळी आपण पाहिलं पाहिजे. त्यासाठी उपासना आहे. आपण ऐकलं मगाशी योगेश बुवांनी सांगितलेलं ते गुरुप्रती जो आदर श्रीधर स्वामीजींनी दाखवला तोच आदर, तीच समर्पण वृत्ती, तोच भाव आपण त्यांच्यामध्ये आपण आपल्यामध्ये आत्मसात कसा होईल ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हेच सीमोल्लंघनाचं तात्विक स्वरूप. हीच पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रियांची बाह्य स्वरूपता
यांचा अवरोध करण्याचं जे कार्य आहे ते ह्या मार्गाने आपण सिद्ध करू शकतो. स्वामीजींनी जशी ज्ञानसाधना, कर्मसाधना आणि भावसाधना श्री समर्थांच्या चरणी अर्पण केली, आपली गुरुभक्ती आदर्श कशी होईल हे त्यांनी कटाक्षांनी पाळलं. तेच आपण आपल्यामध्ये कसं अंतर्भूत आपल्याला करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. हेच आजच्या दिवसाचं खूप महत्त्वाचं असं नियम म्हणूया आपण, किंवा गोष्ट आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. रामायण महाभारतातल्या कथा किंवा पुराणातल्या कथा ज्या आहेत त्या फक्त कथा या दृष्टिकोनातनं आपण न बघता त्याचा अभ्यास करून त्याचं तात्विक स्वरूप जे आहे त्याच्यातनं बोध काय घेता येईल तो ह्या संत लोकांनी घेतला, श्रीधर स्वामीजींनी घेतला. जसं समर्थांना ओढ होती रामाची तशी श्रीधर स्वामींना ओढ होती समर्थांची. आणि या ओढीमधूनच सात्विकता आणि सामर्थ्य यांचा मिलाफ आपल्याला झालेला बघायला मिळतो. तोच मिलाफ आपण आपल्या जीवनामध्ये उतरवून घेऊ शकतो. फक्त आपण काटेकोरपणे काही नियमांचं पालन करायला हवं. आणि अशा प्रकारे सीमोल्लंघन करता करता ज्याप्रमाणे योगेश भाऊंनी सांगितलं की एक एक पायरी आपल्याला चढत जायचं आहे, त्याप्रमाणे त्या पायरी आपण चढत चढत जाण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यासाठी आपल्याला यश देण्यासाठी आपण रामालाच प्रार्थना करूया. इथे विरमतो. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विण नसे दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ.